हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये वन शॉट रॅपिड डिव्हिजनमध्ये वी आर गोइंग टू डील विथ आपण काय बघणार आहोत तर वन शॉट रिव्हिजन ऑफ एक्सक्लुडेटरी प्रोडक्ट्स अँड देअर एलिमिनेशन. ठीक आहे, मी वारंवार तुम्हाला सांगतोय की वी आर स्ट्रिक्टली कन्सिडरिंग एनसीईआरटी लाईन टू लाईन. आपण एनसीईआरटीची लाईन टू लाईन याच्यामध्ये कव्हर करतो आहोत. वन शॉट रॅपिड डिव्हिजनचा मिनिंग काय होणार की आता तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये झालेला अभ्यास तुमचा टिकून ठेवायचा, मेमराईज ठेवायचा. म्हणजेच आता बाहेरचा काय तुम्ही जो अभ्यास केला असेल तो ॲडिशनल अभ्यास असेल त्याच्यामधून येईलच हे नॉट नेसेसरी. आणि तसंही 3-4 वर्षापासून तुम्ही बघताय की स्ट्रिक्टली एनसीईआरटीच्या लाईन टू लाईन क्वेश्चन्स नीटमध्ये अपिअर होत आहेत. म्हणजे आपला फोकस हा असावा की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन कशा होतील. त्याच्यामुळेच आपण याच्यावरती एनसीईआरटीचे लाईन टू लाईन घेणार, त्याला पॉईंट हायलाईट केलेले असणार जे की तुम्ही ॲज अ एमसीक्यू त्याला ट्रीट करू शकता. ठीक आहे, तर जर तुम्हाला डिटेल व्हिडिओज बघायचे असतील तर परम एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जा आणि डिटेल डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओज विल बी अवेलेबल ऑन दॅट चॅनल. क्लिअर. परंतु आता लाईन टू लाईन हायलाइटेड पॉईंट्स आपण याच्यामध्ये कव्हर करू. फार तर 1-1.25 तासामध्ये. तसाही हा चॅप्टर जर घ्यायचा म्हटला तर 6 to 7 hours आर रिक्वायर्ड. आणि इतक्या कमी वेळेमध्ये जर कव्हर करायचं आहे तर वी विल हॅव टू स्ट्रिक टू द एनसीईआरटी लाईन्स. फक्त एनसीईआरटी लाईन्स आपल्याला बघावं लागतील. नो डाऊट मेकॅनिझम ऑफ म्हणजे जिथे इथे तुम्हाला गरज पडेल तिथे आपण हायलाइट केलं आहेच. टेक द स्क्रीनशॉट, मेक इट्स अ नोट्स. म्हणजे जेणेकरून 5 ते 10 मिनिटामध्ये फार तर हा चॅप्टर तुम्ही रिवाइज करू शकणार. हा म्हणजे काय, कुठलाही चॅप्टर. ठीक, चलो आगे बढ़ेंगे. एक्सक्रीशन का करायचंय कारण वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आपल्या बॉडीमध्ये सुरू आहेत. ठीक आहे ना. मग त्याच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीच्या जे काय मेटाबॉलिझम बॉडीमध्ये होत आहे तर वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा आपल्या बॉडीमध्ये अक्युमुलेट होत आहेत. जसं की मेजर एक्सक्लुडेटरी प्रोडक्ट युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया असे मेजर एक्सक्लुडेटरी प्रोडक्ट आहेत. मग हे जे तयार झालेले प्रोडक्ट आहेत पर्टिक्युलरली नायट्रोजनस बेस्ड प्रोडक्ट. आता असं जरुरी नाहीये की फक्त हे 3च तयार होतील. काही एक्सेस काय म्हणू आपण हॉर्मोन सुद्धा असतील, काही क्वांटिटीमध्ये तुमचे व्हायटामिन सुद्धा असतील. डिपेंड करेल की तुम्ही जर म्हणजे एक्सेस फूड जर इंजेस्ट केलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला बॉडीच्या बाहेर काढावं लागणार. त्यासाठी आपल्याला एक्सक्रिटरी सिस्टम असणं गरजेचं आहे. राईट. मग हे जे अक्युमुलेट झाले सबस्टन्सेस जर बॉडीमध्ये टिकून राहिलेत तर इट विल कॉज टॉक्सिसिटी टू युअर बॉडी, पर्टिक्युलरली नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, अमोनिया, युरिया आणि युरिक ऍसिड. ठीक आहे ना. हे याच्यामध्ये इंट्रोडक्शन झालं आपलं. वेल, आता अमोनियाला जर बाहेर का 3 मेकॅनिझम्स आपल्याकडे. 3 मेकॅनिझम कुठले आहेत? एक तर अमोनोटेलिझम, दुसरा असणार आहे युरिओटेलिझम आणि तिसरा असणार आहे युरिकोटेलिझम. ठीक आहे. म्हणजेच काय, याच्यामधून कोण बाहेर पडणार? युरिकोटेलिझम मध्ये युरिक ऍसिड बाहेर पडेल. नंतर युरिओटेलिझम मध्ये तुमचा युरिया एक्सक्रीट होणार आणि अमोनोटेलिझम मध्ये अमोनिया एक्सक्रीट होणार. ठीक. तर हे मेजर एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत. आणि जे ॲनिमल ह्या वेगवेगळ्या एक्सक्रिटरी नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्टला बाहेर टाकणार त्यांचं अकॉर्डिंगली त्यांना आपण मेकॅनिझमला नाव देणार. जसं की त्या ॲनिमलला काय बोलणार आपण? अमोनोटेलिक ॲनिमल, युरिओटेलिक ॲनिमल. जर युरिक ऍसिड करत असतील तर युरिकोटेलिक ॲनिमल. ठीक. मग अमोनियाला जर बाहेर बॉडीच्या टाकायचं आहे तर एक्सेस ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. जास्तीत जास्त पाणी यायला लागणार. मग ऑब्व्हियसली कुणामध्ये प्रेझेंट असेल? ॲक्वेटिक ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असणार. का? कारण त्यांच्या सराउंडिंगमध्ये भरपूर सारं पाणी उपलब्ध आहे. जर पाण्याचा लॉस सहन होत नसेल, जर पाणी बॉडीमध्ये टिकून ठेवायचं असेल, कन्झर्व करायचं असेल, त्यांच्यामध्ये काय असणार आहे? युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम असणार आहे. म्हणजे युरिया आणि युरिक ऍसिड त्यांचे एक्सक्रिटरी नायट्रोजनस वेस्ट असणार आहे. म्हणजेच हे लँडवरती अडॅप्टेशन ज्यांचं आहे त्यांच्यामध्ये हे मेकॅनिझम सापडतील. ठीक आहे. अमोनोटेलिझम तुम्हाला कोणाला सापडणार? आपण सांगितलं पाणी जास्त लागतंय. मग ॲक्वेटिक ॲम्फिबियन्स मध्ये ॲक्वेटिक इन्सेक्ट्स असतील. याच्यावरती सगळे आपण एक्झाम्पल दिले, तुम्ही त्याची स्क्रीनशॉट घ्या. मी ओरली तुम्हाला सांगतोय. पाणी जास्त लागतंय मग ॲक्वेटिक ॲम्फिबियन्स घ्या, ॲक्वेटिक इन्सेक्ट्स घ्या आणि बोनी फिशेस यांच्यामध्ये अमोनोटेलिझम. युरिओटेलिझम, युरिया कोण करणार? टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे मॅमल्स असतील. ठीक आहे. जे वेगवेगळे लँड ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे. आणि मरीन फिशेस सुद्धा ह्या युरिओटेलिझम म्हणजे युरिया एक्सक्रीट करणार. युरिकोटेलिझम कोणामध्ये सापडणार तुम्हाला? ऑर्थ्रोपोड्स मध्ये, इन्सेक्ट्स मध्ये आहे. जसं प्रॉन्स मध्ये आहेत, नंतर बर्ड्स मध्ये असणार, रेप्टाइल्स मध्ये असणार. तो दीज आर द वेज हाऊ द एक्सक्लुडेटरी प्रोडक्ट्स विल बी एलिमिनेटेड ऑर इन विच फॉर्म, कोणत्या स्वरूपात ते बाहेर टाकतील. ठीक आहे. आता याचा स्क्रीनशॉट घ्या, बघून घ्या. एक्सप्लेननी सगळं केलंय. कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला बघायचंय. अमोनोटेलिझम बघा, बोनी फिशेस, ॲक्वेटिक ॲम्फिबियन, ॲक्वेटिक इन्सेक्ट्स बोललो आपण. आणि अमोनिया हा हायली रेडिली सोल्युबल आहे. मग याचं कोणत्या एक्सक्रीट कसं होणार? एक्सक्रीटेड बाय डिफ्युजन अक्रॉस द बॉडी सरफेस ऑर थ्रू गिल सरफेस.
ज्याच्यामधून अमोनिया एक्सक्रीट होणार. कोणत्या स्वरूपामध्ये? ऍज अ अमोनियम आयन्स, NH4 आयन्स. किडनीचा याच्यामध्ये काही रोल असणार नाहीये. टेरेस्ट्रियल अडॅप्टेशन मध्ये आपण युरिया आणि युरिक ऍसिड एक्सट्रॅक्ट करणार का? कारण कन्झर्वेशन ऑफ वॉटर, पाणी टिकून ठेवायचंय. नंतर ही युरिओटेलिक जे अॅनिमल आहेत म्हणजे युरिया एक्सक्रीट करणारे ते कोण आहेत? मॅमल्स आहेत, मेनी टेरेस्ट्रियल अँफिबियन्स आणि मरीन फिशेस. आपण बोललो. पुढे जाऊ. अमोनिया इज कन्वर्टेड इनटू युरिया सायकल, इनटू युरिया म्हणजे काय होणार? हा तुमचा अमोनिया प्लस कार्बन डायऑक्साईड यांच्यापासून आता तयार काय होणार? तुमचा युरिया NH2CO NH2. आणि ही जी सायकल असणार आहे त्या सायकलला तुम्ही म्हणायचं ऑर्निथिन सायकल. एनसीईआरटी मध्ये नाव मेन्शन नाही तरी सुद्धा ऑर्निथिन सायकल विच विल बी टेकिंग प्लेस इन लिव्हर. ठीक आहे ना? मग लिव्हर मध्ये ऑर्निथिन सायकल कोण तयार होणार? युरिया. कोणाच्या कॉम्बिनेशननी? अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड. तसंच युरिक ऍसिड हे सुद्धा तुमच्या लिव्हर मध्येच तयार होणार, फक्त त्याचा पाथवे वेगळा असणार आहे. त्याला म्हणू आपण आयनोसेनिक पाथवे. जस्ट एक फॉर सेक ऑफ इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. क्लिअर दिस? आता सम अमाउंट ऑफ युरिया मे बी रिटेन इन द किडनी मॅट्रिक्स ऑफ सम ऑफ दीज एनिमल्स टू मेंटेन द डिझायर्ड ऑस्मोलॅरिटी. ठीक आहे. किडनीच्या मॅट्रिक्स मध्ये काही प्रमाणामध्ये हे आयन स्टोअर केले जातील का? कारण ऑस्मोलॅरिटी मेंटेन ठेवायची आहे. युरिकोटेलिक एनिमल्स आर रेप्टाइल्स, बर्ड्स अँड लँड स्नेल्स. आणि याच्यामध्ये आपण अजून काय ऍड केलंय? तर इन्सेक्ट सुद्धा असतील. ठीक आहे. सिंपल कॉन्सेप्ट आहे. पुढे मोस्ट ऑफ द इन्व्हर्टिब्रेट्स. आता वेगवेगळे स्ट्रक्चर्स. कोणते स्ट्रक्चर्स? स्ट्रक्चर्स फॉर एक्सक्रीशन. जर एक्सक्रीशन करायचं आहे तर वेगवेगळे एक्सक्रीटरी स्ट्रक्चर सुद्धा प्रेझेंट असतील. हे डिपेंड करतील की हा इनव्हर्टिब्रेट आहे की वर्टिब्रेट आहे. जर इनव्हर्टिब्रेट असतील तर त्यांच्यामध्ये सिंपल ट्युब्युलर फॉर्मचे काय असतील? एक्सक्रीटरी स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. उदाहरण. आणि वर्टिब्रेट असतील तर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजेच कोणतं? तुमचं किडनी. म्हणजे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, वर्टिब्रेट्स मध्ये किडनी इज एक्सक्रीटरी स्ट्रक्चर आणि इनव्हर्टिब्रेट मध्ये ट्युब्युलर फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतील. आता कोणते? किंगडम ॲनिमलिया आपण बघितलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आठवत असेल. प्रोटोनेफ्रिडिया, त्यालाच आपण म्हणतो फ्लेम सेल. तर हे फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिडिया हे कुणामध्ये? प्लेनोरियन्स मध्ये प्रेझेंट आहे. फ्लॅटवर्म. ठीक आहे. प्लॅटीहेल्मिंथेस. नंतर रोटिफर्स मध्ये प्रेझेंट आहे. काही ॲनिलिड्स मध्ये. तसं ॲनिलिड्स मध्ये नेफ्रिडिया प्रेझेंट असतात, पण काहींमध्ये प्रोटोनेफ्रिडिया सुद्धा प्रेझेंट असतील. नंतर सिफॅलोकॉर्डेट जसं की अँफिओक्सस उदाहरणावरती फोकस करायचं आहे. ठीक. तसं एक किंगडम ॲनिमलियामध्ये फायलम आपण बघितले, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. नेफ्रिडिया बेसिकली कोणामध्ये असणार? अर्थवर्म म्हणजेच कोण झाला? ॲनेलिड. ठीक आहे ना? मग ॲनेलिड्स मध्ये नेफ्रिडिया हे एक्सक्रीटरी स्ट्रक्चर असणार. आता एक्सक्रीशन करत असते वेळी त्याच्या सोबत हा काय करणार? मेंटेन फ्लुइड अँड आयोनिक बॅलन्स. दुसऱ्या भाषेमध्ये बोलायचं त्याला म्हणायचं ऑस्मो रेग्युलेशन मेंटेन करणे. ठीक. नंतर माल्फिजियन ट्युब्युल माहिती आहे तुम्हाला, कॉक्रोच शिकलो आपण. म्हणजे ऑर्थ्रोपोड्स मध्ये बेसिकली माल्फिजियन ट्युब्युल्स विल ऍक्ट एज excretory structure. Well, insects including cockroaches, Malpighian tubules help in the removal of nitrogenous waste and osmoregulation. Same function. नेफ्रिडियाचं सुद्धा Malpighian tubuleचं सुद्धा म्हणजे बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम सुद्धा त्यांना मेंटेन ठेवावं लागतं आणि आयोनिक कॉन्सन्ट्रेशन सुद्धा मेंटेन ठेवणे म्हणजेच ऑस्मो रेग्युलेशन करणे. अँटेनल ग्लँड्स किंवा त्यालाच म्हणतो आपण ग्रेन ग्लँड, हे सुद्धा ऑर्थ्रोपोडमध्ये बघितलं होतं आपण. तर त्याचं एक्झाम्पल काय? पर्टिक्युलरली क्रस्टेशियन लाईक प्रॉन्स. टेक द स्क्रीनशॉट. पुढे जाऊ. ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टम कशाने बनलेली आहे? पेअर ऑफ किडनी आहे, पेअर ऑफ युरेटर आहे. वेल, सपोज दिस इज युअर वन किडनी. रफ डायग्राम काढतो. ही अनदर किडनी. दिस इज पेअर ऑफ युरेटर. ठीक आहे. नंतर इथे काय येणार तुमचा? दिस विल बी युअर युरिनरी ब्लॅडर आणि त्याच्यानंतर येणार हा युरेथ्रा. सो दिस इज युरेथ्रा, दिस इज युरिनरी ब्लॅडर, दीज आर युरेटर्स. खूप बेसिक आहे. आणि दीज आर किडनीज. ठीक आहे. पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. याच्यामध्ये डिटेल आपण काही जाणार नाही. जसं की युरिनरी ब्लॅडर घ्या, त्याच्यामध्ये ट्रान्झिशनल एपिथेलियम प्रेझेंट असतो जो की स्ट्रेच होतो, कारण याच्यामध्ये टेम्पररी युरिन हे स्टोअर राहणार. नॉर्मल क्वांटिटी 500 ml असणार, पण स्ट्रेच होऊन 1 लिटर पर्यंत त्याच्यामध्ये स्टोअर होईल. जाऊ द्या, याच्यावर आपल्याला गरज नाही. ठीक आहे. आता ज्या भागामधून युरेटर बाहेर पडले त्या भागाला आपण सरळ सरळ काय म्हणणार आहे? मी आता माझ्या सिक्वेन्सनी चालतोय. त्या भागाला आपण म्हणणार हायलस. काय म्हणणार? हायलस किंवा हायलम. आता याच भागामध्ये अजून कोण एंटर करणार? याच भागामध्ये याच्यामध्ये एंट्री करतील अशा ब्लड वेसल्स. ठीक आहे ना? याच्यामध्ये कोण एंटर करणार? ब्लड वेसल म्हणजे रिनल आर्टरी आणि रिनल व्हेन्स. त्याच्यासोबत नर्व्ह सुद्धा आतमध्ये एंट्री करतील.
म्हणजे असा पार्ट की ज्याच्यामधून युरेटर बाहेर पडतात, रिनल आर्टरी, रिनल व्हेन, नर्व्स ही एंट्री करणारा पार्ट जो आहे त्या पार्टला म्हणणार आपण हायलस. आता इथे वरचा बाहेरचा जो पार्ट तुम्हाला किडनीचा दिसणार आहे, आपण बघू त्याला. हा बाहेरचा पार्ट, तर दिस पार्ट इज रिनल कॉर्टेक्स. आणि जो मधला पार्ट दिसतोय त्याला म्हणायचं तुम्ही रिनल मेडुला. आणि या मेडुलामध्ये मेडुलरी पिरामिड्स प्रेझेंट असतील, ते आपण नंतर बघू. नंतर याला एक कोटिंग असणार, त्याला म्हणतो आपण रिनल कॅप्सूल. ठीक, स्ट्रक्चर मध्ये बघू. कलर कसा आहे तुमच्या किडनीचा? रेडिश ब्राऊन आहे. ठीक आहे, का ब्राऊन आहे? तर त्याच्यामध्ये ग्लोमेरुलस प्रेझेंट असणार, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेझेंट असतं. नंतर इट इज शेप कसा आहे? बीन शेप स्ट्रक्चर. इट इज बीन शेप्ड स्ट्रक्चर. लोकेशन जर याचा विचार केला तर पोझिशन लक्षात ठेवायची, लास्ट थोरॅसिक व्हर्टिब्रा अप टू थर्ड लंबर व्हर्टिब्रा. लास्ट थोरॅसिक अँड थर्ड लंबर व्हर्टिब्रा याच्या पोझिशन मध्ये असणार आहे. आणि किडनी जे आहे तर किडनी इज युअर रेट्री पेरिटोनियल. रेट्रो पेरिटोनियलचा मिनिंग काय होतो? रेट्रो मीन्स बॅक, ही पेरिटोनियम आहे, याची बॅक साईड ही. आणि डॉर्सल वॉल, डॉर्सल म्हणजे पाठीकडची जी वॉल आहे त्याला अटॅच असणारं रेट्रो पेरिटोनियल जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण किडनी म्हणतो. राईट, सॉरी. डायमेन्शन 10 ते 12 सेंटीमीटर लॉंग, 5 ते 7 सेंटीमीटर विड्थ असणार आहे आणि 2 ते 3 सेंटीमीटर याची थिकनेस असणार आहे. ऍव्हरेज वेट 150 ते 170 ग्राम. टेक द स्क्रीनशॉट. पुढे जाऊ. सॉरी. वेल, टुवर्ड द सेंटर आताच बोललो आपण हायलस किंवा हायलम प्रेझेंट असणार की ज्याच्यामधून युरेटर, ब्लड वेसल आणि नर्व्स ह्या एंटर करतील. वेल, नंतर सपोज दिस इज युअर किडनी. रफ डायग्राम आपण बघतो याला. याच्या वरती कोण प्रेझेंट असणार आहे? तर पूर्ण जे कव्हर केलेलं असणार त्या कव्हर केलेल्या पार्टला तुम्ही म्हणायचं रिनल कॅप्सूल, जे की फॅटी मटेरियलनी बनलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला गरज आहे. हा जो पार्ट आहे या पार्टला तुम्ही म्हटले हायलस. ठीक आहे, का? कारण याच्यामधून युरेटर बाहेर पडला, नंतर ह्या तुमच्या वेगवेगळ्या ब्लड व्हेसल्स सुद्धा आत बाहेर याच्यामधून करतील दोन्हीकडे. ठीक आहे ना. याच्यामध्ये आपण सांगितलं की हा जो आउटर पार्ट तुम्हाला दिसतोय तर आउटर पार्टला तुम्ही काय बोलले? दिस पार्ट इज युअर रिनल कॉर्टेक्स. रिनल हा शब्द किडनी संबंधी असतो आणि दिस पार्ट इज कॉल्ड एज युअर रिनल मेडुला. क्लिअर दिस? आता याच्यामध्ये मेडुलरी रिजन मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ सम स्ट्रक्चर्स, आणि ते स्ट्रक्चर म्हणजे असे कोनिक्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. ते असे कोनिक्युलर स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. आणि कोनिकल स्ट्रक्चर प्रोजेक्शन जे प्रेझेंट आहे तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार रिनल पिरामिड्स किंवा मेडुलरी पिरामिड्स. ठीक आहे. आता बाहेरचा पार्ट तर कॉर्टेक्स आहे तुमचा, बरोबर? मग हा कॉर्टेक्स काय? हा कॉर्टेक्स असा आतमध्ये एक्सटेंड होणार. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी असा एक्सटेंड होणार आणि एक कॉलम सारखं स्ट्रक्चर तयार होणार. तर याला तुम्ही म्हणायचंय कॉलम ऑफ बर्टिन. काय म्हणणार याला? कॉलम ऑफ बर्टिन और बर्टिनिस कॉलम म्हणा. आणि या बर्टिनिस कॉलमच्या टिपला असं एक प्रोजेक्शन असणार आहे. आणि या हे जे प्रोजेक्शन आहे तर या प्रोजेक्शनला तुम्ही म्हणणार कॅलिक्स. ठीक आहे, याच्यामध्ये मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स. आणि कॅलिक्स ज्या भागामध्ये ओपन होते तो हा सेंटरचा जो पार्ट आहे या सेंटरच्या पार्टला तुम्ही म्हणा रिनल पेल्विस. काय म्हणायचं? रिनल पेल्विस. आणि या रिनल पेल्विस मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ फ्रेश युरिन. एक साधारणशी तुम्हाला आयडिया देऊन देतो पुढे आपण काय काय बघणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये किडनीमध्ये जो युनिट आहे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट. स्ट्रक्चरल अँड शॉर्ट मध्ये लिहितो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज नेफ्रॉन. जवळपास 1 मिलियन नेफ्रॉन प्रत्येक किडनीमध्ये प्रेझेंट असतात. 1 मिलियन नेफ्रॉन समोर थेअरीमध्ये आहे, त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे. मी इथे सगळं तुम्हाला एक कंबाईन समजून सांगतोय एकाच ठिकाणी. ठीक आहे. मग हे स्ट्रक्चर तर क्लिअर असावं. हे रिनल काय म्हणतो आपण याला? मेडुलरी पिरामिड्स. हे असे स्ट्रक्चर्स आहेत. या पिरामिड्स मध्ये आतमध्ये कोण गेलं तर कॉर्टेक्स एक्सटेंड झाला, त्याला म्हणतो आपण कॉलम ऑफ बर्टिन. त्याच्या टिपला दिसतंय तुम्हाला प्रोजेक्शन, दॅट इज कॅलिक्स, मायनर आणि मेजर कॅलिक्स. जे ज्याच्यामध्ये ते ओपन होते त्याला म्हणतो रिनल पेल्विस. त्याच्यामध्ये फ्रेश युरिन प्रेझेंट असणार आहे. आता हे जे स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट आहे तर हे कसे प्रेझेंट असणार? वेल, कसे प्रेझेंट असतील? सी हियर, हा वरचा पार्ट कोणता आहे म्हटलो आपण? हा दिस वन. याला बॉर्डर दाखवून देऊ. हा दाखवलाय आपण. तर दिस इज अ कॉर्टिकल पार्ट. हा कॉर्टेक्स आहे. ठीक आहे. त्या कॉर्टेक्स नेफ्रॉन काढतोय मी इथे. समजून घ्यायचंय. दिस इज युअर पीसीटी, लूप ऑफ हेनले. थोडासा लॉंग करा, समजून घ्या. डीसीटी आणि दिस इज कलेक्टिंग डक्ट. ठीक आहे.
ही जी ट्यूब दिसते याला म्हणायचं कलेक्टिंग डक्ट. आता एक ऑब्झर्व करा, याच्यामधला हा जो पार्ट तुम्हाला इथपासून दिसतोय, तर ह्या बाहेरच्या पार्टला तुम्ही कॉर्टेक्स म्हटले, तर कॉर्टेक्स मध्ये कोणते कोणते पार्ट येतात, तर हा जो पार्ट येतोय तुमचा बाहेर कॉर्टेक्स मध्ये, तर याला तुम्ही म्हणताय बोमन्स कॅप्सूल. ठीक आहे. नंतर या पार्टला नाव काय देतो आपण, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, याला म्हणतो आपण डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि दिस इज युअर लूप ऑफ हेनले अँड दिस इज कलेक्टिंग डक्ट. म्हणजे मेजर जो पोर्शन आहे तुमच्या नेफ्रॉनचा, असे मिलियन मध्ये नेफ्रॉन प्रेझेंट असतील, तर मॅक्झिमम पोर्शन हा कॉर्टेक्स मध्ये दिसतोय. मग अशा टाईपचे जे नेफ्रॉन्स असतील, तर त्या नेफ्रॉन्सला तुम्ही म्हणणार कॉर्टिकल नेफ्रॉन्स, की ज्यांची संख्या जास्त असणार 85% कॉर्टिकल नेफ्रॉन. कॉर्टेक्स रिजन मध्ये जर हे सगळे पार्ट प्रेझेंट असतील तर कॉर्टिकल नेफ्रॉन, आणि जास्तीत जास्त नेफ्रॉनचा टाईप हा कॉर्टिकल नेफ्रॉन. आणि कारण या कॉर्टिकल नेफ्रॉन मध्ये लूप ऑफ हेनली हा कसा असतो, शॉर्ट असतो. काही नेफ्रॉन मध्ये लूप ऑफ हेनली हा लॉंग असणार आहे. तर त्या असे जे नेफ्रॉन असतील की ज्यांचा लूप ऑफ हेनली लॉंग असेल, तर त्याला म्हणणार तुम्ही जक्स्टा, म्हणजे जवळ, कुणाच्या मेडुला, म्हणून जक्स्टा मेडुलरी नेफ्रॉन हे म्हणणार. समोर लिहिलेलं आहे, त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचे. क्लिअर दिस. आता ऑब्व्हियस आहे की कॉर्टेक्स हा डार्क रेड कलर मध्ये दिसतो. का? कारण याच पार्ट मध्ये तुमच्या बोमन्स कॅप्सूल मध्ये ऍफरंट आर्टेरियोल एंट्री करणार, थोडीशी खिचडी होते, आय कॅन अंडरस्टँड. आणि याच्यामधून इफरंट आर्टेरियोल बाहेर पडणार, आणि याच्या सेंटरला कॅपिलरीचा बंच असणार. तर हा जो कॅपिलरीचा बंच तुम्हाला दिसतो त्याला तुम्ही म्हणणार ग्लोमेरुल्युस. आणि हे तुमचं बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुल्युस यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला म्हणणार तुम्ही माल्फिजियन बॉडी किंवा रिनल कॉर्टिसर. थेरीमध्ये सगळे लिहिले, फक्त अंडरस्टँड करायचे. तर ही जी तुम्हाला एफरंट आर्टेरियोल दिसतंय, तर एफरंट आर्टेरियोल इज अ ब्रांच ऑफ रिनल आर्टरी विच डिवाइड्स इनटू टफ्ट ऑफ कॅपिलरी, बंच ऑफ कॅपिलरी, त्याला ग्लोमेरुल्स म्हटले. ग्लोमेरुल्स एकत्र येऊन त्याच्यापासून इफरंट आर्टेरियोल बाहेर पडणार, आणि हे इफरंट आर्टेरियोल ह्या किडनीच्या आणि तुमच्या नेफ्रॉनच्या सगळं आजूबाजूला असं जाळं तयार करणार. समजते? कोण जाळं करणार? इफरंट आर्टेरियोल. कुणाभोवती? तर ह्या नेफ्रॉनच्या अवतीभोवती. तर त्याला तुम्ही नाव द्यायचं पेरिट्युब्युलर नेटवर्क. तुम्ही फक्त इथे समजून घ्या, आणि थेरीमध्ये सगळं दिलंय. तर पेरिट्युब्युलर नेटवर्क त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. का? कारण या पेरिट्युब्युलर नेटवर्क मध्ये कशाने बनलेले आहे? ऑब्व्हियसली ब्लड व्हेसल. कुणाच्या बाजूला? रिनल ट्युब्युलच्या. मग रिनल ट्युब्युल आणि पेरिट्युब्युलर नेटवर्क यांच्यामध्ये मटेरियलचं एक्सचेंज होणार. ठीक आहे. तसंच हे जे तुम्हाला लूप ऑफ हेनले दिसतंय, पुढे जाऊ आपण. आता मी इथे फक्त हे काय काढतोय, लूप ऑफ हेनले. तर लूप ऑफ हेनलेला एकदम पॅरलल अशा व्हेसल्स मी सरळ असं दाखवतोय, आपल्याकडे वेळ पण नाहीये. तर हे काय झालं तुमचं लूप ऑफ हेनले. हा असेंडिंग लिम, हा डिसेंडिंग लिम. ठीक आहे. आणि याच्या अवतीभोवती जे काय ब्लड व्हेसल दिसतील त्याला म्हणायचं तुम्ही वाजा रेक्टे. यांच्यामध्ये जो डायरेक्शन असणार, सपोज याच्यामधून फ्लुइड असं जाणार या डायरेक्शननी, तर ब्लड याच्यामधून अपोजिट डायरेक्शनने जाणार. तर याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शनने जाणार, तर याच्यामध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनने. तर हा जो मेकॅनिझम प्रेझेंट असतो कुणामध्ये? लूप ऑफ हेनले आणि वाजा रेक्टी. तर त्याला आपण म्हणणार, यांच्यामध्ये जो मेकॅनिझम प्रेझेंट असतो त्याला आपण नाव देणार काउंटर करंट मेकॅनिझम. मी इन शॉर्ट सांगतोय, पुढे आपल्याला परत बघायचंय. काउंटर करंट मेकॅनिझम म्हणायचं. क्लिअर? आगे बढ़ते. लेट मी सी. वेल, याचा तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या. आपण बघितलंय, हे सुद्धा आपण बघितलंय, याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. सगळं एक्सप्लेन झालेलं आहे. ही किडनीचं पूर्ण स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन केलंय. टेक द याचा स्क्रीनशॉट काय, डायग्रामच आहे आपली. वेल, रिनल ट्यूब्यूल बिगिन्स विथ द डबल वॉल कप स्ट्रक्चर, बोमन्स कॅप्सूल, तेही सांगितलं आपण. इथे परत एक वेळा काढू. हे डबल वॉल्ड स्ट्रक्चर जे आहे, तर या स्ट्रक्चरला तुम्ही डबल लेअर, हे एक लेअर आणि हा एक लेअर, तर या दोन लेअर मिळून आपण काय तयार केला, तर बोमन्स कॅप्सूल म्हणतो आपण याला. बोमन्स कॅप्सूल. याच्यामध्ये आपण सांगितलं की ऍफरंट आर्टेरियोल एंट्री करतो. कोण एंट्री करतोय? ऍफरंट आर्टेरियोल. कशाची ब्रांच आहे? इट इज अ ब्रांच ऑफ रिनल आर्टरी. रिनल आर्टरीची ही काय, तर ब्रांच आहे. आतमध्ये जाणार, आणि याचं असं एक कॅपिलरीचं नेटवर्क आतमध्ये तयार होणार, आणि कॅपिलरीच्या नेटवर्कला आपण आतमध्ये म्हणतो ग्लोमेरुल्युस. ठीक आहे. विच इज पोरस, त्याला छिद्र आहे. आणि याच्याच मधून बाहेर काय पडला होता तुमचा? इफरंट आर्टेरियोल. आणि इफरंट आर्टेरियोल मी आताच सांगितलं की इट स्प्रेड्स अराउंड द ट्युब्युलर पार्ट, म्हणून त्याला म्हटलं पेरिट्युब्युलर नेटवर्क. क्लिअर दिस. वेल, ग्लोमेरुलस प्लस हा ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल यांच्यामध्ये जे स्ट्रक्चर तयार झालं, माल्फिजियम बॉडी किंवा कॉर्पुसल. द ट्युब्यूल कंटेन्स पीसीटी, पुढचा जो पार्ट होता यालाही कळावं लागेल. ओके, हे परत एक वेळा.
शॉर्ट मध्ये घेऊ आपण याला. ठीक आहे, हे सगळं स्ट्रक्चर झालंय. तर इथे कोण होतं आतमध्ये, इथे होता टॉप कॅपिलरी ग्लोमेरुलस, माहिती आहे तुम्हाला. दिस इज युअर बोमन्स कॅप्सूल. हा जो पार्ट दिसतोय हायली कॉन्व्होल्युटेड, याला म्हणायचं पीसीटी. हा इतका जो पार्ट दिसतोय याला म्हणायचं लूप ऑफ हेनली, याला तुम्ही म्हणायचंय डीसीटी, आणि याला म्हणायचंय कलेक्टिंग ट्यूब्यूल किंवा कलेक्टिंग डक्ट. ह्याचे इथे ब्रांचेस दिसतात, याचा अर्थ काय, एका कलेक्टिंग ट्यूब्यूलला भरपूर सारे नेफ्रॉन अटॅच केलेले असतात, राईट. मग काय होणार इथे, वेल मुद्दा आपला हा चाललाय आता. हा हे स्ट्रक्चर बघून घ्या, याला म्हणायचं डिसेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनली. हा जो वरती जाणारा दिसतोय याला म्हणायचं असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले. ठीक आहे, हे झाले पूर्ण तुमच्या नेफ्रॉनचे स्ट्रक्चर. आतमध्ये ग्लोमेरुलस प्लस बोमन कॅप्सूल, याला म्हटलो आपण माल्फिजियन बॉडी, किंवा याला दुसरं नाव दिलं आपण रिनर कॉर्प्युसल. क्लिअर. पीसीटी जो आहे तर पीसीटी याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक लिहून टाकू आपण. याच्यामध्ये ब्रश बॉर्डर्ड एपिथेलियम प्रेझेंट असणार. ब्रश बॉर्डर्ड एपिथेलियम समोर येईल, तिथे आपला वेळ जाणार नाही. ब्रश बॉर्डर्ड एपिथेलियम कशासाठी, कारण इथे मॅक्झिमम रिअब्झॉर्प्शन ऑफ फिल्ट्रेट होणार. फिल्ट्रेट कुठे जमा होणार, ही तुम्हाला दिसते, तर ही स्पेस दिसते, रिनस स्पेस याला म्हणतो आपण. तर फिल्ट्रेट इथे जमा होणार. क्लिअर आहे. मग हे फिल्ट्रेट पुढे 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 असं याच्यामधून असं पास होणार पुढे. ठीक आहे, तर पास होतो त्याच्या आजूबाजूला पेरिट्युब्युलर नेटवर्क आहे. तर पेरिट्युब्युलर नेटवर्क मध्ये म्हणजे ब्लड मध्ये हे सगळं ऍब्झॉर्ब होणार. त्यासाठी कोण हेल्प करणार, ब्रश बॉर्डर एपिथेलियम, कुणाचा, पीसीटीचा. ठीक आहे. आता हा डिसेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनली, हा असेंडिंग लिम्ब. ठीक आहे, याला थिन आणि थिक सेगमेंट प्रेझेंट असतात. डायग्राम मध्ये बघू. डीसीटी आहे, तर डीसीटी असा पोर्शन असणार आहे की ज्याच्यामध्ये फॅकल्टेटिव्ह ऍब्झॉर्प्शन होणार. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा वॉटर अँड आयन्स लाईक सोडियम यांचं काय होणार, रिअब्झॉर्प्शन होणार. कुठे, डीसीटी मध्ये. आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल जी असेल तर इथे फायनल कॉन्सन्ट्रेशन विल बी मेड, म्हणजे H2O चं काय होणार, याच्यामधून रिअब्झॉर्प्शन होणार. इतक्या गोष्टी तुम्ही आता लक्षात ठेवायच्या. पुढे आपण सगळं बघूच. मेन मी तुम्हाला सांगितलंय. आता याचा असेंडिंग लिम्ब जो आहे ती इट इज परमिएबल. सगळे क्वेश्चन्स आहेत. इट इज परमिएबल टू सॉल्ट्स. जो डिसेंडिंग लिम्ब आहे दिस वन, तर दिस इज परमिएबल टू वॉटर. इतकं लक्षात ठेवा. म्हणजे डिसेंडिंग लिम्ब मधून जेव्हा फिल्ट्रेट पास होईल तर त्याचं काय होणार, तर कॉन्सन्ट्रेशन वाढणार. का, कारण परमिएबल टू वॉटर आहे, यातलं वॉटर बाहेर निघणार आहे. कारण हा थिन सेगमेंट आहे, हा थिक सेगमेंट आहे. याला थिन आणि थिक दोन सेगमेंट असतात. डायग्राम मध्ये क्लिअर होईल. आणि हा सॉल्टला परमिएबल आहे. म्हणजे इथे युरिनचं काय होणार, डायल्युशन. म्हणजे तेही लिहून टाकू आपण इथे, डायल्युशन ऑफ युरिन. आणि इकडे लिहितोय मी डिसेंडिंग लिम्ब मध्ये काय होणार, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. क्लिअर दिस. म्हणजे इतकं स्ट्रक्चर तुम्ही लक्षात घ्या. बघू द्या मला आपण काय बोलत होतो ते. वेल, डीसीटी सांगितलंय, हेनलेज लूप, राईट. इकडे बघा. आता हे भरपूर सारे नेफ्रॉन याला कलेक्टिंग डक्टला अटॅच झाले. म्हणजे आता इथे जे तयार झालेलं असणार आहे ते हे काय असणार आहे, फायनल युरिन. आणि हे जे कलेक्टिंग डक्ट आहे ही कशामध्ये ओपन होणार, इट विल ओपन इनटू मायनर कॅलिक्स. मायनर कॅलिक्स कशामध्ये ओपन होणार, तर इट विल ओपन इनटू मेजर कॅलिक्स. आणि मेजर कॅलिक्स कशामध्ये ओपन होत आहे, तर इट विल ओपन इनटू रिनल पेल्विस. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होता सिक्वेन्स, रिनल पेल्विस मध्ये हा ओपन होणार. आणि रिनल पेल्विस मधून युरेटर बाहेर आले, युरेटर मधून युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा आउट ऑफ बॉडी. सीएस. हे स्ट्रक्चर सुद्धा आपण इन शॉर्ट बघितलंय. आता लक्षात ठेवायचं आहे, हा इनर मेम्ब्रेन झालाय कुणाचा, तर बोमस कॅप्सूलचा हा आउटर मेम्ब्रेन झालाय. तर या इनर मेम्ब्रेन मध्येच देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम सेल्स. आणि त्या सेल्सला तुम्ही म्हणायचं पोडोसाइट्स. आणि या पोडोसाइट्स मध्ये ह्या कसं त्यांचं जाळं तयार झालेलं असतं. आणि जाळं तयार होऊन त्यांच्यामध्ये तयार होतील फिल्ट्रेशन स्लिट्स. काय तयार होतील, फिल्ट्रेशन स्लिट, किंवा त्यालाच तुम्ही म्हणायचंय फिल्ट्रेशन पोर्स. आणि ज्याच्यामधून आता काय होणार, फिल्ट्रेशन होणार. नावामध्येच दिसतंय. क्लिअर दिस. कुठे प्रेझेंट आहे, तर इनर लेअर ऑफ बोमस कॅप्सूल मध्ये इंट्रिकेट मॅनरने त्यांचं जाळं तयार झालंय. त्याच्यामध्ये पोर्स तयार झालेत किंवा स्लिट्स, गिल सारख्या स्लिट्स तयार झाल्या. त्याला फिल्ट्रेशन स्लिट म्हटलं की ज्याच्यामधून फिल्ट्रेशन होणार. पुढे जाऊ. वेल,
मल्फिजिन कॉर्पस्कल डीसीटी ऑफ द नेफ्रॉन आर सिच्युएटेड इन द कॉर्टिकल रिजन. आपण त्यांना सांगितलंय की मोस्ट ऑफ द नेफ्रॉन्स आर कॉर्टिकल नेफ्रॉन्स. का? कारण त्याचा मेजर पार्ट हा कॉर्टेक्स मध्ये प्रेझेंट असतो आणि त्यांचा लूप ऑफ हेनले हा शॉर्ट असतो. नंतर आपण सांगितलं की काहींचा लूप ऑफ हेनले हा लॉंग असणार आणि मेडुलापर्यंत पोहोचणार. त्या मेडुलाला नाव दिलं होतं आपण जक्स्ट्रा मेडुलरी नेफ्रॉन. टेक द स्क्रीनशॉट, ऑलरेडी एक्सप्लेन. पुढे इफरंट आर्टेरियल फॉर्म्स पेरिट्युबुलर कॅपिलरीज, तेच आपण सांगितलं. नंतर मायन्यूट वेसल्स ऑफ दिस नेटवर्क, या पेरिट्युबल नेट कॅपिलरीज आहे त्यांचं एक नेटवर्क पुन्हा तयार होणार अँड रन पॅरलल टू द हेनलेस लूप. जवळजवळ 2 काढले होते आपण आणि त्यांनी जे तयार केलं स्ट्रक्चर त्याला म्हणतो आपण व्हाझर रेक्टे. इट इज ऍब्सेंट, हे इम्पॉर्टंट आहे, इन अ हायली रिड्युस्ड इन अ कॉर्टिकल नेफ्रॉन. म्हणजे व्हाझर रेक्टे स्ट्रक्चर हे जक्स्ट्रा मेडुलरी नेफ्रॉन मध्ये प्रेझेंट असणार. का? कारण त्याचा लूप ऑफ हेनले हा लॉंग आहे आणि काउंटर करंट मेकॅनिझम तिथे होणार. आणि व्हाझर रेक्टे कुणामध्ये ऍब्सेंट? तर कॉर्टिकल नेफ्रॉन्स मध्ये ऍब्सेंट आहे. पुढे युरिन फॉर्मेशन इन्व्हॉल्व्ह 3 मेजर प्रोसेस. आता युरिन फॉर्मेशन हे कसं होणार आहे? 3 स्टेप्स: ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रिशन. आता ऍक्च्युअली सिक्रिशन वगैरे याच्यामध्ये होत नाही, फक्त एक त्याला नाव दिलं प्रोसेसला, कारण ते काही सिक्रेट करायचं म्हणजे तयार तर करत नाहीये. बरोबर आहे. 3 स्टेप लक्षात ठेवा: ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, दुसरं रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रिशन. ट्युब्युलर सिक्रिशन सुद्धा आपण त्याला म्हणतो. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट बाय द ग्लोमेरुल्स. पहिली स्टेप कोण करते? ग्लोमेरुल्स. का? कारण ग्लोमेरुल्स म्हणजे काय? सिम्पली दीज आर कॅपिलरीज. आणि ह्या ज्या कॅपिलरीज असतात यांना छिद्र असतात म्हणून त्यांना म्हणतो आपण पोरस कॅपिलरीज. वेल, ऑन एन एव्हरेज 1100 ते 1200 ml ऑफ ब्लड इज फिल्टर्ड बाय द किडनी पर मिनिट. दर मिनिटाला अराउंड 5000 ml ब्लड हे हार्टच्या बाहेर पडतं. त्याच्यापैकी जवळपास 1100 ते 1200 म्हणजे जवळपास 20 ते 25% ब्लड हे किडनीमध्ये एंट्री करणार, नेफ्रॉन मध्ये एंट्री करणार आणि त्याचं फिल्ट्रेशन होणार. क्लिअर? वेल, ग्लोमेरुलर कॅपिलरी ब्लड प्रेशर कॉजेस फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड थ्रू 3 लेयर्स. म्हणजे जो काय कुठे लिहिलं मी ग्लोमेरुलस, हा ग्लोमेरुलस जो आहे, ठीक आहे ना, याच्यामधून कोणती प्रोसेस होणार? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होणार. याच्या 3 लेयर्स असणार आहे. जसं आपण ब्रिदिंग अँड एक्सचेंज मध्ये बघितलं होतं. ब्रिदिंग अँड एक्सचेंज मध्ये अल्व्हिओलर लेअर होता, स्क्वेमस एपिथेलियम, त्याच्यामध्ये बेसमेंट सबस्टन्स आणि कॅपिलरीचा एंडोथेलियम. या 3 मधून एक्सचेंज ऑफ गॅसेस तिथे झालं होतं. सिमिलरली ग्लोमेरुलर कॅपिलरी मध्ये जे ब्लड प्रेशर डेव्हलप होणार, ठीक आहे ना, कारण काय सांगितलं आपण इथे बघू. वेल, आपण काय सांगितलंय? सपोज दिस इज बोमन्स कॅप्सूल, ठीक आहे. याच्यामध्ये कोणी एंट्री केली? ॲफरंट आर्टेरियलने एंट्री केली. डायमीटर ही जास्त असते आणि याच्यामधून बाहेर कोण पडला? इफरंट आर्टेरियल बाहेर पडला. त्याची डायमीटर कमी असते, राईट. कारण याच्यामधून ब्लड जेव्हा आतमध्ये एंट्री करणार तर इट शुड एंटर अंडर प्रेशर. आणि आतमध्ये आपण सांगितलंय की इट ब्रांचेस आउट अँड याने आतमध्ये काय तयार केलं? या कॅपिलरीचं स्ट्रक्चर तयार केलंय. बरोबर आहे. आणि याला छिद्र आहेत म्हणजे पोर्स आहेत. दीज आर पोरस स्ट्रक्चर. समजून घ्यायचंय. वेल, तर हे तुमचं ग्लोमेरुलस झालं. दिस इज ग्लोमेरुलस. काय होणार? ब्लड प्रेशर नाही येणार तर याचे जे छिद्र असतील, आता एक काढतोय मी आणि असं समजू याला हे असे छिद्र आहेत. या छिद्रामधून हे मटेरियल इकडे जमा होणार, अंडर प्रेशर फिल्ट्रेट होणार. मग ह्या ज्या कॅपिलरी आहे, या कॅपिलरीमध्ये जे काय प्रेशर प्रेझेंट असेल त्या प्रेशरमुळेच हे फिल्ट्रेशन पॉसिबल होईल. आणि याच्यामध्ये आता प्लाझ्माचे सगळे कंपोजिशन आतमध्ये येतील. फक्त कारण इथे कोण आलं? ब्लड आले. तर मी इथे लिहितोय ब्लड मायनस प्रोटीन्स इज इक्वल टू फिल्ट्रेट. फिल्ट्रेट म्हणजे काय? जे जमा होणार, खाली जमा होणार. कुठे? या रेनल स्पेस मध्ये जमा होणार. सॉरी, कॅप्सुलर स्पेस मध्ये. बोमन्स कॅप्सूल आहे. दिस इज युअर कॅप्सुलर स्पेस. आता सांगितलं आपण पोडोसाइट प्रेझेंट असतात. वेल, याच्यामधून आता हे ब्लड पास झालंय आणि त्याच्यामध्ये फक्त कोण नाही? लार्ज मॉलिक्युलर वेट ज्यांचे किंवा ज्यांची साईज जास्त आहे ते तुमचे प्रोटीन. मग हे फिल्ट्रेट मध्ये काय असणार आहे? पूर्ण प्लाझ्माचे कंपोजिशन प्रेझेंट असतील. फक्त त्याच्यामध्ये कोण नसणार आहे? प्रोटीन नसणार आहे. म्हणून या फिल्ट्रेटलाच तुम्ही काय म्हणू शकता? डी प्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. काय म्हणू शकता याला? डी प्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. मग हे पूर्ण समोर तुमच्या पीसीटी मधून पास होणार, नंतर या तुमच्या लूप ऑफ हेनले मधून पास होणार, नंतर डीसीटी मधून पास होणार आणि फायनली कलेक्टिंग डक्टकडे हे जाणार. हे तर आपण सुरुवातीला बघितलं. बरोबर की नाही? मग मेजर कंपोजिशन आता तुमच्या प्लाझ्माचे फिल्ट्रेट मध्ये. तर याच्या आजूबाजूला काय? पूर्ण ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट आहेत. आजूबाजूला देयर इज द प्रेझेन्स ऑफ ब्लड कॅपिलरीज. तर मटेरियल ब्लड कॅपिलरी मध्ये एक्सचेंज होणार किंवा ह्या तुमच्या फिल्ट्रेट मध्ये ब्लड मधून ते एंटर करणार. आतमध्ये एरो दाखवला की समजायचं फिल्ट्रेट मध्ये चाललंय आणि रिनल ट्युब्यूल पासून जर बाहेर एरो दाखवला याचा अर्थ ते ब्लड मध्ये रिॲब्झॉर्ब होतं आहे.
मग ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे होणार तर हे 3 लेअर मधून होणार. कशामधून होणार? एंडोथेलियम ऑफ ग्लोमेरुलर ब्लड वेसल, कॅपिलरीचा लेअरला आपण एंडोथेलियम म्हणतो, त्यांच्यामध्ये बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असेल, आणि दुसरा लेअर म्हणजे तुमचा जो बोमन्स कॅप्सूल आहे तर त्याचा एपिथेलियम. हे 3 स्ट्रक्चर मधून काय होणार? तो फिल्ट्रेशनची प्रोसेस होणार. पुढे जाऊ. ओके, राईट. एपिथेलियल सेल्स ऑफ द बोमन कॅप्सूल आर कॉल्ड पोडोसाइट. आपण ऑलरेडी बोललोय. त्यांचं इंट्रिकेट म्हणजे खूप गुंतागुंतीची रचना आहे, त्याच्यामध्ये स्लिट पोअर किंवा फिल्ट्रेशन स्लिट तयार झाले ते आपण सांगितलंय. मग ब्लड इज फिल्टर सो फाईनली थ्रू दिस मेम्ब्रेन. कोणते मेम्ब्रेन? एंडोथेलियम ऑफ ग्लोमेरुलर व्हेसल्स, नंतर त्यांच्यामधला बेसमेंट मेम्ब्रेन आणि स्क्वेमस एपिथेलियम ऑफ बोमन्स कॅप्सूल. या मेम्ब्रेन मधून इतक्या फाईनली ब्लड फिल्टर होणार की ऑलमोस्ट ऑल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द प्लाझ्मा, सगळे प्लाझ्माचे कॉन्स्टिट्युएंट एक्सेप्ट प्रोटीन पास इनटू द ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल, त्याच्यामध्ये फिल्टरेट मध्ये पास होतात. म्हणून या प्रोसेसला म्हणायचं अल्ट्रा फिल्ट्रेशन. ठीक आहे, चलो. अमाऊंट ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय द किडनी पर मिनिट इज जीएफआर. जीएफआर कशाला म्हणणार? एका मिनिटाला किती फिल्ट्रेट तयार झालं, दॅट इज कॉल्ड एज जीएफआर. आणि तो किती असणार? 125 ml फिल्ट्रेट पर मिनिट. म्हणजे थ्रू 24 आवर जर तुम्ही काढलं तर इट गोज अराउंड समथिंग 200 लिटर फिल्ट्रेट पर डे. बरोबर. आता 200 लिटर तर आपण युरिन पास करत नाही, म्हणजे जवळपास फार फार तर 2 लिटर पर्यंत, 1.5 ते 2 लिटर पर्यंत आपण काय करतोय? आपलं युरिन पास करतोय. याचा अर्थ फक्त 1% याच्यापासून फिल्ट्रेट पासून युरिन तयार होणार. रिमेनिंग 99% विल बी रिअब्सॉर्ब्ड इन ब्लड. ओके. किडनी इज अ बिल्ट इन मेकॅनिझम फॉर रेग्युलेशन ऑफ जीएफआर. हा जो जीएफआर आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, हा कॉन्स्टंट मेंटेन असायला हवा. त्याच्यामुळे किडनीमध्ये एक मेकॅनिझम आहे, आणि ते मेकॅनिझम म्हणजेच काय? जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस, जे पुण्यामध्ये तयार झालंय इथे दिलंय. इट इज फॉर JGA, जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. जक्स्टा म्हणजे जवळ, ग्लोमेरुलसच्या जवळ जे ॲपॅरेटस तयार झाले, हे ॲपॅरेटस पर्टिक्युलर त्या सेलचे मॉडिफिकेशन होऊन त्याच्यामध्ये त्याच्या सेल असतात, त्याला म्हणायचं मॅक्युला डेन्सा सेल्स. मॅक्युला डेन्सा सेल्स कुणामध्ये तयार झाले? सी हियर, DCT अँड युअर ॲफरंट आर्टेरियोल. आतमध्ये जे आर्टेरियोल एंटर करतात त्याच्यामध्ये आणि DCT मध्ये एका ठिकाणी कॉन्टॅक्ट होणार. त्या कॉन्टॅक्ट होणाऱ्या सेलमध्ये मॉडिफिकेशन म्हणजे त्या सेलचं नाव मॅक्युला डेन्सा, आणि त्यांच्यापासून जे एक स्ट्रक्चर तयार होणार त्याला म्हणतो आपण जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. आणि ज्याच्यामधून रेनिन हा रिलीज करणार. कोण रिलीज होणार? कुठे लिहिले आपण? त्याच्यापासून कोण रिलीज होईल? तर रेनिन. ओके, हा रेनिन त्याच्यापासून रिलीज होईल. 2 रेनिन आहेत बघा. हे रेनिन स्पेलिंग बघा, ही किडनीचा संबंधित आहे, आणि हे एक रेनिन बघितलं होतं आपण. दिस इज अन एन्झाईम प्रेझेंट इन द इन्फंट्स फॉर डायजेशन ऑफ प्रोटीन. तर हे रेनिन कट. तर रेनिन हा एन्झाईम एक तुमचं काय म्हणू आपण त्याला, हार्मोन आहे. हे काही अजून फिक्स नाहीये. ठीक. तर JGAचं काम काय? टू रिलीज रेनिन. आणि रेनिनचं काम काय? व्हॅसो कन्स्ट्रिक्शन बाय फॉर्मिंग एंजिओटेन्सिन 2. आणि व्हॅसो कन्स्ट्रिक्शन वाढलं म्हणजे ब्लड कॅपिलरीचं कॉन्ट्रॅक्शन जर झालं तर ऑटोमॅटिकली काय होणार? जीएफआर वाढणार. तर हे इनबिल्ट मेकॅनिझम. जरा पुढे जाऊ. 180 लिटर्स टू 200 लिटर ऑफ फिल्ट्रेट इज फॉर्म एव्हरी डे, राईट. आणि युरिन किती तयार होतं? 1.5 लिटर. त्याचा अर्थ हा झाला की 99% ऑफ द फिल्ट्रेट हॅज बीन काय म्हणू आपण त्याला, ऍब्झॉर्ब्ड. रिअब्झॉर्प्शन इज इदर बाय ऍक्टिव्ह ऑफ पॅसिव्ह मेकॅनिझम. जे रिअब्झॉर्प्शन होणार वेगवेगळ्या पार्ट मध्ये होणार. कुठे? PCT मध्ये, डिसेंडिंग अँड असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनली, नंतर DCT मध्ये आणि कलेक्टिंग डक्ट मध्ये. या सगळ्या ठिकाणी काय होणार? तर ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह मेकॅनिझमनी रिअब्झॉर्प्शन होणार. जे हाय थ्रेशोल्ड, लो थ्रेशोल्ड किंवा मिडियम थ्रेशोल्ड सबस्टन्सेस म्हणजे खूप जास्त गरजेचे बॉडीला, थोडे मिडियम गरजेचे आणि बिलकुल गरजेचे नाही. मग याच्यामध्ये जास्त गरजेचे कोण असणार आहेत? तुमचे अमिनो ऍसिड्स आहे, सोडियम आहे, वॉटर आहे, ग्लुकोज आहे. हे हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस झाले की ज्यांचं ऍब्झॉर्प्शन होणंही होणं आहे. आणि लिस्ट रिक्वायर्ड कोण आहे तुम्हाला? युरिया, जो की तुम्हाला पास करायचा आहे. तर सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, अमिनो ऍसिड, सोडियम आर ऍब्झॉर्ब्ड, रिअब्झॉर्ब्ड ऍक्टिव्हली. का? कारण ती त्याचा लॉस आपली बॉडी सहन करू शकत नाही, म्हणून ऍक्टिव्ह प्रोसेस होणार. आपण काय सांगितलं? ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या 2 प्रोसेसनी रिअब्झॉर्प्शन होणार. त्यातला हे सबस्टन्सेस, या सबस्टन्सेसला तुम्ही म्हणू शकता हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. बरोबर, ठीक आहे. आणि याचं मॅक्सिमम इलेक्ट्रोलाइट्स आणि वॉटर, जवळपास 70% ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे हे आयन्स. बरोबर, हे कुठे ऍब्झॉर्ब होणार? इट विल बी रिअब्झॉर्ब इन PCT. कसे? ऍक्टिव्हली. आणि त्याच्यामध्ये ब्रश बॉर्डर एपिथेलियम आहे, बोललो आपण. नायट्रोजनस वेस्ट आर ऍब्झॉर्ब बाय पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट.
आता नायट्रोजन जे वेस्ट आहे ते पॅसिव्हली होणार, त्याच्यामध्ये एनर्जीची आवश्यकता नाहीये. रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर ऑल्सो अकर्स पॅसिव्हली इन द इनिशियल सेगमेंट ऑफ द नेफ्रॉन. इनिशियल सेगमेंट कोण झाला? पीसीटी झाला, राईट. पुढे जाऊ, हायलाइट केलेले पॉईंटकडे लक्ष द्यायचंय. ड्युरिंग युरिन फॉर्मेशन ट्युब्युलर सेल्स सिक्रिट्स, त्याच्या ट्युब्युलर सेल रिनल ट्युब्युल आहे, त्याच्या सेल सिक्रेट करतात सबस्टन्सेस लाईक हायड्रोजन आयन, पोटॅशियम आयन अँड अमोनिया इनटू द फिल्ट्रेट. म्हणजे हे फिल्ट्रेट मध्ये जाणार, ठीक आहे ना. का फिल्ट्रेट मध्ये जाणार? कारण इट इज इम्पॉर्टंट स्टेप इन युरिन फॉर्मेशन अँड इन द मेंटेनन्स ऑफ आयोनिक अँड ऍसिड बेस बॅलन्स. हे जे हायड्रोजन, पोटॅशियम, अमोनिया हे फिल्ट्रेट मध्ये टाकतात हे कशासाठी? फ्लुइड आणि आयोनिक बॅलन्स हा मेंटेन ठेवण्यासाठी. हायलाइट केलाय, स्क्रीनशॉट घ्या. फंक्शन्स ऑफ द ट्युब्युल. आता पीसीटीचा फंक्शन काय? आपण ऑलरेडी सांगितलं, इट इज क्युबोइडल ब्रश बॉर्डर एपिथेलियम नी बनलेला आहे, ज्याच्यामुळे रिअब्झॉर्प्शन जास्तीत जास्त या ठिकाणी होणार. इसेन्शियल न्यूट्रिएंट and 70 to 80% of electrolytes and water is reabsorbed by this segment. बोललो आपण. PCT also helps to maintain the pH and ionic balance. हे फंक्शन पीसीटीचं आणि डीसीटीचं सेम फंक्शन की जे पीएच आणि आयोनिक बॅलन्स मेंटेन ठेवतात. कसं? हाऊ? वेल, पुढे गेलं. बाय सिलेक्टिव्ह सिक्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स, अमोनिया अँड पोटॅशियम आयन्स, आत्ताच आपण बोललो. अँड बाय ऍब्झॉर्प्शन ऑफ बायकार्बोनेट इनटू द ब्लड. हे कशामध्ये येणार? बायकार्बोनेट ब्लड मध्ये येणार. आणि हे जे हायड्रोजन, पोटॅशियम आणि तुमचा अमोनिया आकाशामध्ये जाणार, फिल्ट्रेट मध्ये जाणार. ठीक. सेम फंक्शन कोणाचं असणार? डीसीटीचं असणार आहे. पुढे जाऊ. हेनलीज लूप. रिअब्झॉर्प्शन हेनलीज लूप मध्ये मिनिमम होणार. आपण ऑलरेडी सांगितलंय की हा हेनलीचा लूपचा कोण होता? हा डिसेंडिंग लिंब आहे. हा वॉटरला परमिएबल आहे, बरोबर आहे. आणि हा सॉल्टला परमिएबल आहे. कोण? असेंडिंग लिंब. म्हणजे इथे काय होणार? कोणतं सोल्युशन बनणार? याच्यामध्ये हायपोटोनिक सोल्युशन बनणार. म्हणजे हायपोटोनिक म्हणजे डायल्यूट फिल्ट्रेट तयार होणार, युरिन तयार होणार. आणि इकडे कोणतं युरिन तयार होणार? तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होणार. ठीक. जसं जसं फिल्ट्रेट खाली खाली पास होणार तर ते कॉन्सन्ट्रेट होत जाणार, आणि जसं जसं वरती जाणार तर ते डायल्यूट होत जाणार. क्लिअर? वेल, डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलीज परमिएबल टू वॉटर म्हणजे हा लूप, बट ऑलमोस्ट इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट म्हणजे सॉल्ट. दिस कॉन्सन्ट्रेट फिल्ट्रेट ॲट इज मूव्ह डाऊन. आता सांगितलं जसं जसं खाली जाईल ते कॉन्सन्ट्रेशन वाढणार. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलंय. वेल, एक मिनिट, लेट मी सी द टाइम. 37 मिनिट. ऑलराईट, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, पुढे जाऊ. डीसीटी. आता डीसीटी मध्ये काय? कंडिशनल रिअब्झॉर्प्शन. या कंडिशनल रिअब्झॉर्प्शनलाच आपण म्हणतो फॅकल्टेटिव्ह रिअब्झॉर्प्शन. फॅकल्टेटिव्ह रिअब्झॉर्प्शन म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तिथे वॉटर आणि सोडियम आयन्स हे काय? रिअब्झॉर्ब केले जातील. आणि यावेळी कोणतं हॉर्मोनचं काम येणार? तर देर विल बी रोल ऑफ एडीएच हॉर्मोन, अँटी डायबिटिक हॉर्मोन, किंवा त्याचं दुसरं नाव काय दिलं आपण? व्हॅसोप्रेसिन दिलंय. बिकॉज इट कॉसेस व्हॅसोकन्स्ट्रिक्शन ऑफ एफरंट आर्टेरियोल आणि जीएफआर वाढवतोय. म्हणजे एडीएच हा जीएफआर वाढवण्याचं काम करणार. इन शॉर्ट, जाऊ द्या. डीसीटी इज ऑल्सो केपेबल ऑफ रिअब्झॉर्प्शन ऑफ, आत्ताच बोललो आपण, पीसीटी जसं ब्लड मध्ये SCO3 ओढून घेतो, डीसीटी सुद्धा ओढतोय. आणि सिक्रेशन कोणाचा करतोय? जसं पीसीटीने केलं होतं, हायड्रोजन, पोटॅशियम आणि अमोनिया. का? बिकॉज इट हॅज टू मेंटेन सोडियम, पोटॅशियम, आयनिक आणि पीएच बॅलन्स मेंटेन करायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं आयनिक आणि पीएच बॅलन्स मेंटेन कोण करतं? पीसीटी, डीसीटी, बोथ, और अजून काही ऑप्शन असेल तर यू विल आन्सर इट ॲज अ बोथ. राईट. पुढे जाऊ. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं. वरती कॉर्टेक्स दाखवला, खाली मेडुला दाखवलाय. जेव्हा मेकॅनिझम होणार तर इथे ॲरो, आता बाहेर ॲरो दाखवलाय, म्हणजे याचा अर्थ हे कुठे चाललंय? तर इट इज एंटरिंग ब्लड. आणि हा आतमध्ये चाललाय, तर हे ब्लड मधून त्या फिल्ट्रेट मध्ये एंटर करताय. बघा तुम्ही आता ही डायग्राम नीट बघायची की पीसीटी मध्ये कोण कोण हा ब्लड मध्ये रिअब्झॉर्ब होतोय. ठीक आहे. कोण होतोय? बायकार्बोनेट आयन्स होत आहेत, कारण पीएच आणि आयनिक बॅलन्स मेंटेन करायचं आहे. NaCl खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वॉटर आताच बोललो आपण, 70 जे काही न्यूट्रिएंट असतील आणि 70% ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर इट इज ऍब्झॉर्ब्ड इन अ पीसीटी. इथे सगळं दिसतंय तुम्हाला. पोटॅशियमला ओढलंय त्यांनी, न्यूट्रिएंट्सला ओढलंय, NaCl, बायकार्बोनेट आयन आणि अमोनिया आणि हायड्रोजन आयनिक बॅलन्ससाठी. ओके. हा डिसेंडिंग लिंब. तर हा इट इज परमिएबल टू वॉटर, म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? आता ब्लड मध्ये पाणी उडलं जाणार आहे. ठीक. म्हणजे या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन झालंय आणि या ठिकाणी डायल्युशन होणार. याच्यामध्ये बघायचं आहे की असेंडिंग लिंब मध्ये खाली थिन सेगमेंट आहे आणि थिक सेगमेंट आहे. इथे पॅसिव्हली रिअब्झॉर्प्शन होणार, इथे ऍक्टिव्हली होणार. का? हा थिक आहे. वेल, आता हे जे ॲरो दाखवलाय तुम्हाला, तर NaCl हा बाहेर पडलाय. कुठे NaCl बाहेर पडलाय? इंटरस्टिशियल, मेडुलरी इंटरस्टिशियम मध्ये. म्हणजे मेडुलामध्ये आयोनिक कॉन्सन्ट्रेशन किंवा त्या काय म्हणू आपण ऑस्मोलॅरिटी मेंटेन ठेवायची आहे म्हणून. ओके. इथे सुद्धा सेम दिसतील तुम्हाला पीसीटी आणि डीसीटी मध्ये. राईट.
आणि ही कलेक्टिंग डक्ट डायग्राम नीट बघून घ्या. वेल, आता इथे एक अजून ऑब्झर्व करायचंय की हा जो मेडुलामध्ये युरिया प्रेझेंट होता, मेडुलाचा युरिया कोणी घेतलाय? थिन सेगमेंट ऑफ असेंडिंग लिम्ब, बरोबर आहे, आणि तो परत आणून दिला. तर लोअर सेगमेंट ऑफ कलेक्टिंग डक्ट, लोअर पार्ट हा कलेक्टिंग डक्ट, दिस इज युअर मेडुला, मेडुलरी इंटरस्टिशियम. आय कॅन अंडरस्टँड, थोडीशी घाई होतीये, पण झालेलं आहे असं अज्युम करून आपण इथे एक्सप्लेन करतोय. काय झालं? हा युरिया कुणी ओढलाय? असेंडिंग लिम्बने, थिन सेगमेंटने, आणि तोच युरिया परत इकडे पास होत होत या कलेक्टिंग डक्ट जे आहे त्याच्या लोअर पोर्शनने परत मेडुलरी इंटरस्टिशियम मध्ये पाठवला. का? कारण इथे ऑस्मोलॅरिटी मेंटेन ठेवायची आहे की जी इनर मेडुला झाला, हा आउटर मेडुला आणि हा कॉर्टेक्स. तर कॉर्टेक्स मध्ये ऑस्मोलॅरिटी किती असते? कॉर्टेक्स मध्ये ऑस्मोलॅरिटी असते 300 मिली ऑस्मोल पर लिटर, बरोबर आहे, जी की मेडुलामध्ये, इनर मेडुलामध्ये इट इज 1200 मिली ऑस्मोल पर लिटर. मग हे मेंटेन्स ठेवायचे म्हणून या गोष्टी चालल्या. एनएसएल बघा, एनएसएल मेडुलरी इंटरस्टिशियम मध्ये बाहेर आला इथे, ठीक आहे, थिन सेगमेंटने पण पाठवला, थिक सेगमेंटने पाठवला. म्हणजे तुम्ही डायग्राम जर नीट स्टडी केली तर कोण कुठे आत बाहेर करते हे तुम्हाला नीट लक्षात येईल. नीट बघून घ्यायचे, पुढे जाऊ. वेल, कलेक्टिंग डक्ट आहे. कलेक्टिंग डक्ट म्हणजे तो लास्ट पार्ट बोललो आपण. दिस लॉन्ग डक्ट एक्सटेंड्स फ्रॉम कॉर्टेक्स ऑफ द किडनी टू द इनर पार्ट ऑफ द मेडुला. इनर पार्ट कोणता झाला मेडुलाचा? हा याला समजा तुम्ही, हा इनर पार्ट आहे, हा आउटर पार्ट आहे मेडुलाचा, आणि कॉर्टेक्स आहे. तर हा कुठे झाला? एक्सटेंड झालाय. कुठे झालाय एक्सटेंड हा कलेक्टिंग डक्ट? तर इनर पार्ट ऑफ मेडुला. लार्ज अमाउंट ऑफ वॉटर कुड बी रिअब्सॉर्ब फ्रॉम दिस रिजन टू प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन. ठीक आहे, परत इकडे आहे. आता इथे जास्तीत जास्त वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होणार. का? कारण इथे जे जमा झाले तिथे कोण जमा झाले? ऑब्व्हियसली फिल्ट्रेट आले. फिल्ट्रेट आलं म्हणजेच कोण तयार झालंय? युरिन. मग आता हे जर डायल्यूट झालं असेल तर पाण्याचा जास्त लॉस होईल. म्हणून या पोर्शन मधून जास्तीत जास्त ब्लड मध्ये पाणी रिअब्सॉर्ब होणार. पाणी हे रिअब्सॉर्ब का होणार? केव्हा होणार? जेव्हा इथे आयनिक बॅलन्स या इनर मेडुलामध्ये वाढलेलं असेल. परत एक वेळा, इथे दिसते तुम्हाला युरिया NaCl म्हणजे आयन्सची क्वांटिटी वाढलेली आहे. इथे जर आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर हायपरटोनिक सोल्युशन झालं आणि हे सोल्युशन होईल हायपोटोनिक. मग ट्रान्सफर कसं होणार? हायपोटोनिक टू हायपोटोनिक, कारण इकडे वॉटर जास्त आहे. म्हणून हा ग्रेडियंट जो तयार झालाय, ऑस्मोटिक ग्रेडियंट जो तयार झालाय, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं जे प्रमाण त्याच्यामध्ये फरक तयार झाला, त्याच्यामुळे यातलं पाणी रिअब्सॉर्ब होणार ब्लड मध्ये. ठीक आहे ना? म्हणजेच इथे कॉन्सन्ट्रेटेड मेकॅनिझम हे तयार होणार, युरिन तयार होणार. आय मीन लार्ज अमाउंट ऑफ वॉटर कुड बी रिअब्सॉर्ब फ्रॉम दिस रिजन. कोणता रिजन? इनर पार्ट ऑफ द मेडुला, म्हणजेच कोणाचा? या कलेक्टिंग डक्टचा. दिस सेगमेंट अलाउज पॅसेज ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ युरिया इनटू मेडुलरी इंटरस्टिशियम. बघा, युरिया, स्मॉल अमाउंट ऑफ युरिया इज पास्ड इनटू मेडुलरी इंटरस्टिशियम, म्हणून इथे ग्रेडियंट तयार झाला. ओके, टू कीप अप द ऑस्मोलॅरिटी सांगितलं आपण. इट ऑल्सो प्लेज रोल इन मेंटेनन्स ऑफ पीएच अँड आयनिक बॅलन्स. म्हणजे बघा, पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट तिघ सुद्धा पीएच आणि आयनिक बॅलन्स मेंटेन करण्यामध्ये रोल प्ले करतात. क्लिअर? सेम मेकॅनिझम बाय सिलेक्टिव्ह सिक्रेशन ऑफ H+ and K+ and अमोनिया. पुढे जाऊ. हेनलीज ग्रुप अँड हझारेक्टी प्ले सिग्निफिकंट रोल इन कॉन्सन्ट्रेटिंग युरिन. का? कारण त्यांच्यामध्ये काउंटर करंट मेकॅनिझम आहे. म्हणजे परत एक वेळा सांगू आपण, समजा ही तुमचा लूप ऑफ हेनले, याच्यामध्ये अशा डायरेक्शनने डिसेंडिंग लिम्ब मध्ये फिल्ट्रेट पास होणार आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेंडिंग लिम्ब मध्ये. आणि याच्याच आजूबाजूला आपण सांगितलं, सरळ सरळ मी काढतोय, इकडे एक ट्यूब काढतोय आणि इकडे एक ट्यूब काढतोय. हे कोण झाले? तुमचे वाजा रेक्टी. ठीक आहे, आणि हे काय झालंय? लूप ऑफ हेनलीचे लिम्ब. तर याच्यामध्ये डायरेक्शन डाऊनवर्ड, तर याच्यामध्ये अपवर्ड, याच्यामध्ये अपवर्ड, तर याच्यामध्ये डाऊनवर्ड. म्हणजे काउंटर म्हणजे अपोजिट, करंट म्हणजे प्रवाह. याच्यामधून ज्या डायरेक्शनने फिल्ट्रेट फ्लो करताय तर ब्लड अपोजिट डायरेक्शनने जाते. सिमिलरली याच्यामध्ये फिल्ट्रेट अपवर्ड डायरेक्शन जात आहे तर वाजा रेक्टीच्या ब्लड वेसल मधून डाऊनवर्ड डायरेक्शनने जात आहे. त्याला म्हणतो आपण काउंटर करंट मेकॅनिझम. आणि हे एकमेकाच्या खूप जास्त जवळ असतात, म्हणजे दे आर इन प्रॉक्सिमिटी, खूप जवळ आहेत. हे जवळ असणे आणि त्यांच्यामध्ये काउंटर करंट असणे, यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन हे मेकॅनिझम जे आहे हे कसं होतं? सहज होऊन जातं. राईट? प्रॉक्सिमिटी बिटवीन द हेनलीज ग्रुप अँड वाजा-रेक्टी as well as the counter current in them help in maintaining the and increasing osmolarity towards the inner medullary interstitium. यांच्यामध्ये हे जे असं जवळ असणार आणि काउंटर करंट मेकॅनिझम आहे त्याच्यामुळे काय होणार? इनर मेडुलरी इंटरस्टिशियम मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असतं आणि कॉर्टेक्स मध्ये असतं, तर कॉर्टेक्स मध्ये किती असणार आहे? कॉर्टेक्स मध्ये असणार आहे 300 मिली ऑस्मोल पर लिटर इन टू कॉर्टेक्स
अँड अबाउट 1200 ml इन द इनर मेडुला. आत्ताच आपण मागे ते एक्सप्लेन केलं. दिस ग्रेडियंट इज मेनली कॉज्ड बाय NaCl अँड युरिया. काय सांगितलं आपण, त्या इंटरस्टेशियल फ्लुइडमध्ये मेडुलामध्ये काय प्रेझेंट आहे की NaCl आणि युरिया. ठीक आहे ना, NaCl आणि युरिया तिथे अक्युमुलेट झाला म्हणून. NaCl is transported by ascending limb of loop of Henle which is exchanged with the descending limb of Hauser active. आता काय सांगितलं यांनी, NaCl is transported by the ascending. हे इथून कोण चाललाय आता, NaCl, बरोबर, याने चालला. तर हा जो डिसेंडिंग आहे याच्यामधून चालले तर आता कुणामध्ये येणार, हा तर ब्लड मध्ये येणार, कारण यांच्यामध्ये काउंटर करंट हा प्रेझेंट आहे. याच्यामध्ये काय होणार, NaClचा दोघांमध्ये एक्सचेंज होणार, हा कॅरी करेल तर नंतर हा याच्यामध्ये ब्लड मध्ये येऊन जाणार. NaCl is returned to the interstitium by the ascending portion of the Hauser active. आता हा डिसेंडिंग आहे तर हा असेंडिंग आहे. याच्यामध्ये आता NaCl आलाय तर हा रिटर्न करणार कुणाला, मेडुलाला, मेडुला रिजन मध्ये. तर याचा कोणता रिजन, Hauser activeचा असेंडिंग रिजन करणार. ठीक. The flow of filtrate in the two limb of Henle's loop is in opposite direction and forms a counter current. Clear झाले. Flow of blood through the two limbs of Hauser active is also counter current pattern. दोन्हींचे डायरेक्शन अपोजिट आहे. Proximity between the Henle's loop and Hauser active as well as the counter current help in maintaining the, हे आपण बघितलं आताच. NaCl is transported by the, ओके राईट, हे डन झाले. पुढे जाऊ. NaCl is returned to the interstitium. ओके, हे रिपीट होत आहे, नाही, चलो. NaCl is returned to the interstitium by the ascending portion of Hauser active. Clear. नंतर small amount of urea enter the thin segment of ascending limb of Henle which is transported back to the interstitium by the collecting tubule. इथे बघा, युरिया कोण कॅरी करतोय आता, ascending portion of loop of Henle. तो आता कुठे येणार, समोर येऊन कलेक्टिंग डक्ट मध्ये, आणि त्यांनी परत त्याला मेडुलरी इंटरस्टिशियम मध्ये सोडून दिला. म्हणून इथे काय कॉन्सन्ट्रेशन झालं, 1200 मिलीऑस्मोल पर लिटर सांगितलं आपण. The above described transport of substances facilitated by special arrangement of Henle's loop and Hauser active is called as countercurrent mechanism. This countercurrent mechanism helps to maintain the concentration gradient in the medullary interstitium. Presence of such interstitial gradient help in easy passage of water from collecting tubule lined by the tubule, thereby concentrating the filtrate. हे जे काय काउंटर करंट मेकॅनिझम होतोय त्याच्यामुळेच हे तुमच्या युरिनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवणं हे शक्य होतं. वेल, ह्युमन किडनीज कॅन प्रोड्यूस युरिन नियरली 4 times कॉन्सन्ट्रेटेड दॅन द फिल्ट्रेट फॉर्म. जितकं फिल्ट्रेट सुरुवातीला GFR ने तयार झालं होतं त्याच्या 4 times कॉन्सन्ट्रेटेड युरिन इज प्रोड्यूस्ड ॲट द एंड ऑफ दिस प्रोसेस. परत ही डायग्राम सुद्धा क्लोजली ऑब्झर्व करायची तुम्हाला. सी हियर, आता आपण सांगितलं होतं की वेर इट इज, हा थिन सेगमेंट ऑफ असेंडिंग लिम्ब, हा थिक सेगमेंट. तर याच्यामध्ये यांनी युरिया घेतला होता, बरोबर आहे. हा युरिया पास झाला आणि कलेक्टिंग डक्टने परत हा दिस इज मेडुलरी इंटरस्टिशियम, इनर मेडुला, आणि हे इंटरस्टिशियम आहे. युरिया याच्यामध्ये सोडला, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तयार झाला, म्हणून यातलं पाणी बाहेर आलं आणि युरिन आता जे पास होणार ते युरिन कसं पास होणार आहे तर कॉन्सन्ट्रेटेड. ठीक. ही डायग्राम सुद्धा नीट बघून घ्यायची. जे ऑस्मोलिटी आपण सांगितली होती की कॉर्टेक्स रिजन मध्ये बघा, हा कॉर्टेक्स रिजन वरचा, याच्यामध्ये काय सांगितलं 300 मिलीऑस्मोल पर लिटर आहे, आणि इनर मेडुला याच्यामध्ये 1200 मिलीऑस्मोल इतकं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन झालं आहे. तर डायग्रामचं एक्सप्लेनेशन आपण दिलंय, तरी सुद्धा डायग्रामला नीट बघून घ्यायचंय. फंक्शनिंग ऑफ द किडनी इज एफिशियंटली मॉनिटर्ड अँड रेग्युलेटेड बाय हॉर्मोनल फीडबॅक मेकॅनिझम. हे जे किडनीचं फंक्शन आहे, तर हॉर्मोनचा फीडबॅक मेकॅनिझमने हे कंट्रोल होणार. कसं फीडबॅक मेकॅनिझम कशाला म्हणतोय आपण, जेव्हा जी गोष्ट कमी पडली तर त्याला वाढवणे, आणि जर एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त वाढली त्याला कमी करणे, याला म्हणतो आपण फीडबॅक मेकॅनिझम. आणि हे कोण करताय, हॉर्मोन करतात. कुणापासून, ऑब्व्हियसली हायपोथॅलॅमस पासून रिलीज होणार. हे जे सगळं मेकॅनिझम कंट्रोल करायचं युरिन फॉर्मेशनचं, तर कोण करताय, एक तर हॉर्मोन करताय, जक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस. कसं, बाय सिक्रेशन ऑफ रिलीज ऑफ रेनिन, आणि टू सर्टन एक्सटेंट हार्ट, कारण हार्ट काय करणार, हा एक फॅक्टर रिलीज करणार, ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर. ठीक आहे. काय बोललो आपण, हे जे तुमचं किडनीचं फंक्शन आहे कोण मॉनिटर करते, एक तर हॉर्मोन ऑफ हायपोथॅलॅमस. सेकंड थिंग, युअर जक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस कुणापासून तयार झालं होतं, ॲफरंट आर्टेरियल आणि DCT. आणि तिसरा जो की रेनिन रिलीज करतो, राईट. आणि तिसरा हार्ट मध्ये कोण रिलीज होता, ॲट्रियल नॅट्रियुरेटिक
फॅक्टर आणि त्याला शॉर्ट मध्ये आपण म्हणू ANF. क्लिअर दिस? ओके. आता हे जे काय तुमचं दिसतंय तुम्हाला इथे, तर सरळ सरळ तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला सेपरेटली याला समजून सांगतोय. ठीक आहे? ओके. बरं, चला एक एक घेऊ. ऑस्मोरिसेप्टर्स इन द बॉडी आर ऍक्टिव्हेटेड बाय चेंजेस इन द इम्पॉर्टंट हायलाइट केलेली पॉईंट आहे. याला तुम्ही काय ॲज अ MCQ म्हणून कन्सिडर करा. ऑस्मोरिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे? बॉडीमध्ये जे ऑस्मोरिसेप्टर आहेत ते कुणामुळे ऍक्टिव्हेट होणार? ब्लड व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला, बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम मध्ये जर चेंज झाला किंवा आयनिक कॉन्सन्ट्रेशन बदललं तर हे ऑस्मोरिसेप्टर स्टिम्युलेट होणार. राईट? एक्सेसिव्ह लॉस ऑफ फ्लुइड फ्रॉम द बॉडी कॅन ऍक्टिव्हेट दिस रिसेप्टर. खूप बॉडी फ्लुइडचा लॉस झाला ते रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतील आणि विच विल स्टिम्युलेट हायपोथॅलामस टू रिलीज अँटी डायरेटिक हॉर्मोन और त्याचं दुसरं नाव व्हॅसोप्रेसिन फ्रॉम द न्यूरो हायपोफायसिस. म्हणजेच याला कोणती पिट्युटरी म्हणतो आपण? पोस्टेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर पिट्युटरी. काय झाले? बॉडीच्या फ्लुइड म्हणजे बॉडी फ्लुइडचा खूप जास्त लॉस झाला, तो ऑस्मोरिसेप्टर काय करणार? हायपोथॅलामसला सिग्नल देणार. लॉस ऑफ बॉडी फ्लुइड यानी मेसेज दिला. कुणाला दिला? मेसेज टू हायपोथॅलामस. आणि हायपोथॅलामसने ऑर्डर दिली. कुणाला ऑर्डर दिली आहे? न्यूरो हायपोफायसिस. आणि न्यूरो हायपोफायसिस पासून आता कोण रिलीज झाला? ADH किंवा त्याचं दुसरं नाव काय? व्हॅसोप्रेसिन. बरोबर? मग ADH म्हणजे अँटी डायरेटिक हॉर्मोन. याचा अर्थ काय झाला की हा आता DCT आणि कलेक्टिंग डक्ट याच्यावरती काम करणार आणि वॉटरचं डिॲब्झॉर्प्शन वाढवणार, सो दॅट डायल्यूट युरिन पास न होता कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास होणार आणि बॉडीच्या फ्लुइडचा लॉस हा थांबेल. राईट? ADH can have its constrictory effect on the blood vessel causing increased blood pressure. आपण सांगितलं याचं दुसरं नाव व्हॅसोप्रेसिन. का? कारण जे ऍफरंट आर्टेरियोल आहे त्याचा हा काय करतोय? व्हॅसो कन्स्ट्रिक्शन म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्शन करतोय आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ब्लड प्रेशर वाढणार आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे काय वाढणार? GFR वाढणार. GFR विल इन्क्रीज. स्क्रीनशॉट घ्या, पुढे जाऊ. वेल, आता जे मेकॅनिझम आहे ते इथे तुम्हाला मी फ्लो चार्ट मध्ये दिलंय, ते याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या. इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय. सी हियर. आता काय झालंय? जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस याच्यापासून कोण रिलीज झालाय? रेनिन रिलीज झालाय. आता हा रेनिन काय करतोय? काम करतोय. कुणावरती काम करतोय? थोडं पुढे घेऊ आपण याला. बरोबर, ठीक आहे. रेनिन तर हा कशावरती काम करतोय? इट विल ऍक्ट ऑन एंजियोटेन्सिनोजेन इन ब्लड. लक्ष द्या. जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस आहे त्यांनी रिलीज केला. इट रिलीजेस रेनिन. या रेनिननी एंजियोटेन्सिनोजेन जे की ब्लड मध्ये प्रेझेंट त्याच्यावरती काम केलं आणि याच्यापासून तयार केलाय एंजियोटेन्सिन 1. इथपर्यंत क्लिअर? मग एंजियोटेन्सिन 1 हा कन्वर्ट होणार. कशामध्ये कन्वर्ट होणार? एंजियोटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे? आणि एंजियोटेन्सिन 2 आता हा काय करणार? इट विल कॉज व्हॅसो कन्स्ट्रिक्शन. आणि व्हॅसो कन्स्ट्रिक्शन करणार म्हणजेच इट विल कॉज इन्क्रीज इन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. क्लिअर दिस? आणि ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट वाढला की फिल्ट्रेशनची प्रोसेस व्यवस्थित झाली. हे झालं. आता हाच एंजियोटेन्सिन काय कुणावर काम करतो? इट ऍक्ट्स ऑन ॲड्रिनल कॉर्टेक्स. आणि ॲड्रिनल कॉर्टेक्स वरती काम करून आता हा रिलीज करतो अल्डोस्टेरॉन. आणि हा जो अल्डोस्टेरॉन आहे हा कुणावर काम करतो? सोडियम अँड वॉटर रिॲब्झॉर्प्शन. आणि सोडियम आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन झालं म्हणजेच बॉडीचं फ्लुइड व्हॉल्यूम वाढलं. ब्लड व्हॉल्यूम काय होणार? इन्क्रीज होणार. ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज आणि त्याच्यामुळेच आता GFR सुद्धा काय होणार? हा इन्क्रीज होणार. सी JG ॲपॅरेटस रोल कोणाचा आला? JGS आला. वेल, नंतर तुमचा ॲड्रिनल कॉर्टेक्स आला. क्लिअर? याने काय केलं? ब्लड मध्ये एंजियोटेन्सिनोजेन प्रेझेंट आहे. JG ने रेनिन रिलीज केला, त्याचं कन्व्हर्जन एंजियोटेन्सिन 1 मध्ये केलंय. आता याच्यावरती एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमनी काम केलं. एंजियोटेन्सिन 2 तयार झाला. हा व्हॅसो कन्स्ट्रिक्शन करणार म्हणजे GFR वाढला. आणि एंजियोटेन्सिन 2 परत काय करतो? इट ऍक्ट्स ऑन ॲड्रिनल कॉर्टेक्स. याच्यावरती काम केलं. अल्डोस्टेरॉन तयार झाला. त्यांनी सोडियम आणि वॉटर रिॲब्झॉर्ब केलं. ब्लडचं व्हॉल्यूम वाढलं म्हणजे परत GFR वाढला. क्लिअर दिस? आता GFR वाढलाय म्हणजे ब्लड व्हॉल्यूम वाढलाय. आता याला हार्ट मधून पास व्हायचंय. तर हार्ट मध्ये फायनली इन हार्ट वॉल
देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर, आणि याचं काम काय असणार आहे, तर याचं काम असणार आहे व्हॅसो डायलेशन. म्हणजेच हा काय करणार, इट विल रिड्यूस ब्लड प्रेशर. का व्हॅसो डायलेशन केलं, दिस इज हाऊ कलेक्टिव्हली. फायनली जर विचार केला तर कोण चेक करतंय, ह्या रेनिनची ऍक्टिव्हिटी किंवा अल्डोस्टेरॉनची ऍक्टिव्हिटी, राईट, किंवा ह्या अँजिओटेन्सिनची ऍक्टिव्हिटी, याला फायनली कंट्रोल कोण करताय, तर ANF विल चेक द इफेक्ट ऑफ ऑल दिस थ्री. आणि यालाच आपण इकडे फ्लो चार्ट मध्ये दाखवलंय. याचा स्क्रीनशॉट घ्या, क्लिअर होईल. आणि याचा सुद्धा घ्या, म्हणजे हे पूर्ण मेकॅनिझम तुम्हाला लक्षात येईल. राईट, दिस कॉम्प्लेक्स मेकॅनिझम इज जनरली नोन एज रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. आता जे आपण बोललो की रेनिन आला, अँजिओटेन्सिन 1, 2, नंतर अल्डोस्टेरॉन, तर हे या मेकॅनिझमला नाव द्यायचं रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. ॲट्रिया ऑफ द हार्ट कॅन कॉज रिलीज ऑफ ANF, ते बोललो आपण. ANF कॉज व्हॅसोडायलेशन, ते क्लिअर झालं. म्हणजे डायलेशन ऑफ ब्लड वेसल, देअर बाय डिक्रीज इन द ब्लड प्रेशर, ते झालंय. म्हणजेच ANF मेकॅनिझम ऍक्ट्स ॲज अ चेक ऑन द रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ANFचा मेकॅनिझम जे असेल ते ANF ते कोणावरती काम करणार, रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझमवरती काम करणार. स्क्रीनशॉट आगे बढेंगे. युरिन स्टोर्ड इन युरिन. आता युरिन तयार झाले, आता युरिन तयार झालंय, रिनल पेल्विस मध्ये स्टोअर झालंय, नंतर ते युरेटर मध्ये येणार, आणि फायनली युरिनरी ब्लॅडर मध्ये ते स्टोअर होणार. जसं ते स्टोअर झालं तर व्हॉलंटरी सिग्नल जोपर्यंत जात नाही गिव्हन बाय द CNS, तोपर्यंत तिथे स्टोअर राहणार. म्हणजे काय, युरेटर्स हे आता असे तुमचे ओपन झाली आहे, ही तुमचं युरिनरी ब्लॅडर, ठीक आहे ना, हे असे ऑब्लिक ओपन होत आहे, याच्यामध्ये वॉल नसतात. आता हे युरिन खाली खाली आलंय आणि इथे आता युरिन हे स्टोअर झालंय. जोपर्यंत या व्हॉलंटरी सिग्नल हा CNS पासून जोपर्यंत सिग्नल येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये स्टोअर राहणार. इथपर्यंत क्लिअर. मग सिग्नल जाणार केव्हा, आता याच्यामध्ये युरिनचा व्हॉल्यूम वाढत चाललंय, भरपूर सारा व्हॉल्यूम वाढत चाललंय. आता व्हॉल्यूम वाढल्यानंतर याच्यामध्ये रिसेप्टर प्रेझेंट असतील, ठीक आहे ना, त्याच्या वॉलमध्ये रिसेप्टर आहे, रिसेप्टर स्ट्रेच होतील. रिसेप्टर स्ट्रेच झाले म्हणजे सिग्नल जाणार CNS ला. म्हणजे रिसेप्टर इथे कोण प्रेझेंट आहेत बोललो आपण, रिसेप्टर्स, स्ट्रेच रिसेप्टर्स. कोणते रिसेप्टर, स्ट्रेच रिसेप्टर, कारण याच्यामध्ये ट्रान्झिशनल एपिथेलियम प्रेझेंट असतो. म्हणजे ते रिसेप्टर स्ट्रेच झाले की CNS ला मेसेज जाईल, आणि CNS मग आता काय करणार, मोटर रिस्पॉन्स देणार. मोटर रिस्पॉन्स दिला की लगेच या युरिनरी ब्लॅडरचा काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार. आणि याचा खालचा पार्ट कोण असतो, युरेटर. इथे काढू आपण, हा खालचा पार्ट कोणता आहे, दिस इज युअर युरेटर. आता CNS ने सिग्नल, मोटर सिग्नल पाठवला, म्हणजेच युरिनरी ब्लॅडरचं आता काय झालंय, तर कॉन्ट्रॅक्शन झालंय. आणि इथे जे स्पिंक्टर्स आहेत तर ह्या स्पिंक्टरचं काय झालं, रिलॅक्सेशन झालं, रिलॅक्सेशन ऑफ स्पिंक्टर्स. आणि फायनली युरिन पास झालं, आणि त्याच प्रोसेसला आपण म्हटलो मिक्च्युरेशन. म्हणजे मिक्च्युरेशन जर व्हायचं असेल तर न्यूरल मेकॅनिझम कंट्रोल्स दिस. या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण मेन्शन केलेल्या आहेत, याचा स्क्रीनशॉट घ्या, हे समजलेलं असावं. काय झालं, हे फुल झालंय, ऑस्मो रिसेप्टर स्ट्रेच झाले, तर हे जे स्ट्रेच झाले रिसेप्टरने मेसेज CNS ला दिला, त्यांनी मोटर सिग्नल पाठवला, युरिनरी ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट झालं. सेम टाइम हे जे स्पिंक्टर आहेत, युरेथ्रल स्पिंक्टर, हे रिलॅक्स झाले आणि युरिन आपण पास केलं, त्याला म्हटलं आपण मिक्च्युरेशन. दिस प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ युरिन इज कॉल्ड एज मिक्च्युरेशन, अँड द न्यूरल मेकॅनिझम कॉजिंग इट, हे न्यूरल मेकॅनिझम आहे, सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन केलं, दॅट इज कॉल्ड एज मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. अडल्ट ह्युमन ऑन एन ॲव्हरेज 1 ते 1.5 लिटर युरिन हा पर डे पास करतो. स्क्रीनशॉट आगे बढ़ते. युरिन फॉर्म. आता युरिनची कॅरेक्टरिस्टिक काय, इट इज लाईट येलो कलर, वॉटरी फ्लुइड, स्लाइटली ऍसिडिक, हा pH लक्षात ठेवायचा आहे, आणि एक पर्टिक्युलर ओडर त्याला प्रेझेंट असणार आहे. जवळपास 25 ते हायलाइट केले पॉईंट बघा, 25 ते 30 ग्राम ऑफ युरिया एक्सक्रीटेड पर डे, ठीक आहे. ओके. एनालिसिस ऑफ युरिन हेल्पिंग क्लिनिकल डायग्नोसिस. तर युरिनचं जर आपण कंपोजिशन बघितले, त्याचा एनालिसिस केला, टेस्ट केली, तर आपल्याला एक कुठला पर्टिक्युलर डिसीज कंडिशन डायग्नोज करण्यासाठी हेल्प होणार. वेगवेगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असू शकतील त्याच्यामध्ये, किंवा किडनीचं फंक्शनिंग नीट होत नसेल, माल फंक्शन ऑफ किडनी, ते सुद्धा आपण क्लिनिकल अनालिसिस मधून काढू शकतो. उदाहरण, प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज. समजा युरिन मध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे, त्या कंडिशनला ग्लुकोज युरिया म्हणणार. समजा खूप स्टार्वेशन झालंय बॉडीचं, किंवा प्रोटीनचा डायट खूप जास्त झालाय, तर त्यावेळी किटोन बॉडीज तयार होतील, युरिन मध्ये त्या दिसतील, त्याला म्हणणार तुम्ही किटोन युरिया. म्हणजेच हे इंडिकेटर कशाचे आहेत, किटोन बॉडी तुमच्या युरिन मध्ये असणे, दॅट इज द इंडिकेटर ऑफ डायबिटीज मेलिटस. किटोन युरिया इज इंडिकेटिव्ह ऑफ डायबिटीज मेलिटस. पुढे जाऊ.
लंग्स, लिव्हर अँड आता ॲक्सेसरी स्ट्रक्चर्स हेल्प इन एक्सक्रिशन. एक्सक्रिशन करणारी सपोर्टिंग स्ट्रक्चर कोण आहेत? तर तुमचा लंग्स आहेत, लिव्हर आहे आणि स्किन. काही काही प्रमाणामध्ये हे एक्सक्रिशन करतात. जसं की आवर लंग्स रिमूव्ह अराउंड CO2 सुद्धा लंग्स मधून हा बाहेर पडणार. लंग्स मधून किती? अप्रॉक्सिमेटली 200 ml पर मिनिट इतका CO2 आपल्या लंग्स मधून ऍज अ एक्सक्रिटरी प्रोडक्ट हा बाहेर पडतो. अँड सिग्निफिकंट क्वांटिटीज ऑफ वॉटर एव्हरी डे, म्हणजे वॉटर व्हेपरच्या स्वरूपात. म्हणजे हा झाला लंग्सचा रोल. लिव्हर माहिती तुम्हाला, इट इज द लार्जेस्ट ग्लँड इन अवर बॉडी, लार्जेस्ट मेटाबॉलिक ऑर्गन आहे. म्हणजे हा सिक्रेट करतो. लिव्हर काय सिक्रेट करतो? बाईल कंटेनिंग सबस्टन्स, बिलिरुबिन, बिलिवर्डिन, कोलेस्ट्रॉल, डिग्रेडेड स्टिरॉइड हॉर्मोन्स असतील किंवा तुमचे व्हायटामिन्स आणि ड्रग्स यांचं एक्सक्रेशन करण्याचं काम कोण करते? लिव्हर. ठीक, म्हणजे हा एक सपोर्टिव्ह रोल झाला, याचा ॲक्सेसरी ऑर्गन झाला. मोस्ट ऑफ दिस सबस्टन्सेस अल्टिमेटली पास आउट अलॉंग विथ डायजेस्टिव्ह वेस्ट. आणि याच्यामधलं हे जे काय लिव्हरनी सिक्रेट केलेले सबस्टन्स आहे जास्तीत जास्त डायजेस्टिव्ह वेस्ट मधून एक्सक्रेट होतं. आता स्वेट ग्लँड आणि सिबेशियस ग्लँड, तुमचं स्किन आहे, स्किन मध्ये स्वेट ग्लँड ज्यातून आपल्याला घाम येतो, स्वेट बाहेर पडतो. आणि त्याच्यामध्ये सिबेशियस ग्लँड, ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात. तर या स्वेट जो असेल तर स्वेट इज अ वॉटरी फ्लुइड. त्याच्या स्वेटचे कंपोजिशन लक्षात ठेवायचे. NaCl आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया असणार आणि लॅक्टिक ऍसिड याच्यामध्ये प्रेझेंट असणार. स्वेट कंटेन्स NaCl, स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया अँड लॅक्टिक ऍसिड. प्रायमरी फंक्शन ऑफ स्वेट काय असणार की थर्मोरेग्युलेशन, बॉडी सरफेसला कूल करणे, बरोबर आहे. ऑल्सो हेल्प्स इन द रिमूव्हल ऑफ सम ऑफ द वेस्ट मेन्शन अबो, म्हणजे हे जे वरचं वेस्ट आहे त्याला बाहेर टाकणे. पण प्रायमरी फंक्शन स्वेटचं काय? तर कुलिंग, गिव्हिंग द कुलिंग इफेक्ट, थंड करणे स्किनला, बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करणे. सिबेशियस ग्लँड आहे, सिबेशियस ग्लँडचं जे सिक्रेशन असणार आहे त्या सिक्रेशनला आपण म्हणणार सिबम. आणि या सिबम मध्ये ऑइली सिक्रेशन आहे. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? तर स्टिरॉल्स, हायड्रोकार्बन्स आणि वॅक्सेस. लक्षात ठेवायचं, सेबेशियस ग्लँड कंटेन सबस्टन्सेस लाईक स्टिरॉल, हायड्रोकार्बन अँड वॅक्सेस. ओके, थ्रू सिबम, हे त्याला म्हणतो आपण सिबम. पुढे जाऊ. डिसऑर्डर्स ऑफ द एक्सक्रिटरी सिस्टम. कोणते कोणते डिसऑर्डर्स आपल्या एक्सक्रिटरी सिस्टम मुळे होऊ शकतात? राईट. वन फंक्शन ऑफ द किडनी कॅन लीड टू अक्युमुलेशन ऑफ युरिया इन ब्लड. किडनी जर नीट फंक्शन करणार तर युरिया जमा होणार आणि त्या कंडिशनला आपण म्हणणार युरेमिया, अँड विच इज हार्मफुल टॉक्सिक कंडिशन टू युअर बॉडी. इन सच अ पेशंट युरिया कॅन बी रिमूव्ड बाय प्रोसेस ऑफ हिमोडायलिसिस. आता ज्यांची किडनी काम करत नाहीये म्हणजे युरिया ब्लड मध्ये जमा राहणार आणि ते टॉक्सिक होणार, त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. मग गरजेचं आहे तर आपण कोणती प्रोसेस वापरणार? हिमोडायलिसिसचा आपण वापर करणार. ठीक आहे. हिमोडायलिसिस करताना काय करतात? एका सुटेबल आर्टरी मधून ब्लड हे विड्रॉ करतात. ठीक आहे. ब्लड बॉडीच्या बाहेर काढणार. मग ते बॉडीच्या बाहेर जर काढलं तर ते काय गोठणार, म्हणून त्यात हेपॅरिन टाकून द्या. अँटी कोएग्युलंट हेपॅरिन त्याच्यामध्ये ऍड करा. ठीक आहे. सपोज ही बॉडी आहे, या बॉडीमधून आपल्याला बाहेर काय काढायचं? ब्लड काढायचंय. बॉडीच्या बाहेर काढलं तर त्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार? अँटी कोएग्युलंट ऍड करणार. तो अँटी कोएग्युलंट माहिती आहे तुम्हाला कोणता आहे? हेपॅरिन, कारण ते गोठायला नको. मग याला आपण पास करणार कशामध्ये? डायलायसिस मशीन मध्ये. त्या डायलिसिस मशीन मध्ये मेम्ब्रेन प्रेझेंट असतात. याच्यावर सगळं लिहिलंय, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. तर ते जे असतात तर ते सेलोफेन मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि त्या डायलिसिंग मशीन मध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे. त्या फ्लुइडचे कंपोजिशन आणि प्लाझ्माचे कंपोजिशन सगळे सारखे असतात. फक्त फ्लुइड मध्ये नायट्रोजनस वेस्ट हे प्रेझेंट असतात, म्हणजे युरिया प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. जर युरिया प्रेझेंट नाहीये आणि ब्लड मध्ये युरिया प्रेझेंट आहे तर ब्लड मधला युरिया आणि त्या फ्लुइड मध्ये युरिया अजिबात नाही, तर त्यांच्यामध्ये काय ग्रेडियंट तयार होणार. म्हणजे जिकडे हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये युरिया आहे तो लोअर कडे ट्रान्सफर होणार, म्हणजेच ब्लड मधला युरिया हा त्या फ्लुइड मध्ये जमा होणार. मग हे फिल्ट्रेशन झालं, मग ब्लड परत बाहेर काढा. आपण ब्लड मध्ये काय ऍड केलं होतं? हेपॅरिन. मग अँटी हेपॅरिन त्याच्यामध्ये ऍड करा. डायलायझिंग मशीन लिहून टाकू आपण. मग झालं आता फिल्ट्रेशन झालं, याचं झालं फिल्ट्रेशन. नंतर आउट ऑफ बॉडी, आउट ऑफ बॉडी इथे तुम्ही ब्लड आउट ऑफ बॉडी. आउट ऑफ बॉडी काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार अँटी हेपॅरिन. ओ सॉरी, आउट ऑफ बॉडी कशाला? आउट ऑफ डायलायझिंग मशीन, सॉरी, आउट ऑफ डायलायझिंग मशीन. जेव्हा मशीनच्या बाहेर आपण त्याला काढणार डायलायसिस युनिटच्या, अँटी हेपॅरिन ऍड करा अँड देन अगेन इट विल बी सेंड टू द बॉडी. परत त्याला बॉडीमध्ये सोडून द्या. दिस इज हाऊ डायलायसिस इज डन. इथे सगळं केलेलं आहे आपण. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊ. पोरस सेलोफेन मेम्ब्रेन ऑफ द अलोज डन आहे. सेलोफेन मेम्ब्रेन लक्षात ठेवायचं आहे. हा सेलोफेन मेम्ब्रेन. पोर्स असतात. पॅसेज ऑफ मॉलिक्यूल बेस्ड ऑन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आपण सांगितलंय नायट्रोजनस वेस्ट आर ऍबसेंट इन द डायजेस्टिंग फ्लुइड, म्हणजेच ते ब्लड मध्ये जास्त आहे म्हणून ब्लड मध्ये त्या फ्लुइड मध्ये येणार.
अगेन पंप बॅक टू द बॉडी थ्रू व्हेन बाय ऍडिंग अँटी हेपॅरिन टू इट. सांगितलं आपण. दिस इज बून. बून म्हणजे काय? वरदान. हजारो पेशंटसाठी वरदान ठरलेलं आहे ज्यांच्या किडनी काम करत नाही. मग हिमोडायलिसिस करा. पुढे जाऊ. वेल, किडनी ट्रान्सप्लांटेशन. जर किडनी फेल झाली तुमची, ठीक आहे, अक्यूट किडनी इंजुरी असो किंवा क्रोनिक रिनल फेल्युअर असो, त्या केसमध्ये तुम्ही जर डॅमेज जास्त असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही किडनी ट्रान्सप्लांटेशन हा रोल करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये ग्राफ्ट रिजेक्शन होणे, इम्युन सिस्टम स्टिम्युलेट होणे किंवा ऑर्गन जो ट्रान्सप्लांट केला त्याला रिजेक्ट करणे, हे सगळे मेकॅनिझम याच्यामध्ये होतात. फंक्शनिंग ऑफ द किडनी. फंक्शनिंग किडनी यूज फॉर ट्रान्सप्लांटेशन. जी चांगली किडनी त्याला आपण वापर करतो फ्रॉम डोनर, प्रिफरेबली क्लोज रिलेटिव्ह. सगळ्यात जास्त जे ऑर्गन मॅच होतात ते होतात ट्विन्सचे, नंतर पेरेंट्सचे, नंतर क्लोज रिलेटिव्ह आणि बाय चान्स आउटसाइड पर्सन जर असेल तर त्याचं होईल. म्हणजे क्लोज रिलेटिव्ह हा डोनर असेल तर त्याची किडनी आपल्याला मॅच होऊ शकते. टू मिनिमाइज. का? कारण चान्सेस ग्राफ्ट रिजेक्शन, ते त्या ऑर्गनला बॉडी रिजेक्ट करणार. का? त्यांची इम्युन सिस्टम होस्टची काय होणार? स्टिम्युलेट होणार म्हणून. Modern clinical procedures have increased the success rate of such a complicated technique. Okay. Renal calcula ही दुसरी डिसऑर्डर. रिनल कॅल्क्युला मध्ये याला शॉर्टकट मध्ये तुम्ही म्हणू शकता किडनी स्टोन. हा कुठल्याही पार्ट मध्ये तयार होऊ शकतो. युरेटर मध्ये होईल, युरिनरी ब्लॅडर मध्ये होईल, तरी सुद्धा त्याला कॉमनली आपण म्हणतो किडनी स्टोन. ठीक आहे. कशामुळे तयार होणार? हे सॉल्टचं क्रिस्टलायझेशन होणार आणि पर्टिक्युलरली ऑक्झॅलेट, हे लक्षात ठेवायचं आहे. मेन इम्पॉर्टंट कोणाच्या याच्यामध्ये ऑक्झॅलेटचे क्रिस्टल तयार होतात, त्यालाच आपण खडा म्हणतो, किडनी स्टोन म्हणतो. सेकंड नंबरला असणार आहे फॉस्फेट. फॉस्फेटचे क्रिस्टल सुद्धा तयार होतील. आणि तिसरे युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया असतात, तर त्यांचे आपण म्हणतो स्ट्रव्हाइट क्रिस्टल्स. कोण तयार करतोय? युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया. ठीक. ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, ग्लोमेरुलस, तुमचे आयटिस, इन्फ्लामेशन ऑफ द ग्लोमेरुलाई ऑफ किडनी. आयटी शब्द आला की इन्फ्लामेशन. Well, this is how we have finished all the topics covered in the extraordinary product and their elimination. होऊ शकेल थोडासा स्पीड माझा जास्त झालेला असेल, पण जे काही इम्पॉर्टंट गोष्टी त्याच्यामध्ये आपण कमी वेळेमध्ये जास्त कव्हर केल्यात. तर थँक्यू व्हेरी मच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट वन शॉट रॅपिड डिव्हिजन.